नमस्कार. आज आपण बघा नियोजनबद्ध अर्थव्यवस्था, मुक्त अर्थव्यवस्था व त्याचे परिणाम, राजकीय परिणाम हा घटक अभ्यासणार आहोत. बघा हा घटक अभ्यासल्याच्या नंतर आपल्याला नियोजनबद्ध अर्थव्यवस्था ही संकल्पना स्पष्ट करता येईल. कल्याणकारी राज्य म्हणजे काय? पंडित नेहरू आणि धनंजयराव गाडगीळ यांनी सांगितलेली मिश्र अर्थव्यवस्था याच्या संकल्पना देखील स्पष्ट करता येतील. मुक्त अर्थव्यवस्था, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आंतरराष्ट्रीय व्यापार व भारत यांचे एकमेकांशी असलेले संबंध आपल्याला हा घटक अभ्यासल्याच्या नंतर समजून येते. बघा यापूर्वीच्या दोन घटकामध्ये आपण लोकशाही आणि समाजवाद, धर्मनिरपेक्षता या संकल्पनांची माहिती घेतली. स्वातंत्र्यपूर्व काळात तसेच स्वातंत्र्योत्तर काळामध्ये धर्मावर आधारलेले निरनिराळे राजकीय विचारवंतांनी मांडलेले विचार आपण यापूर्वीच्या घटकात बघितले. या घटकामध्ये आपण वेगवेगळ्या अर्थव्यवस्थांचा अभ्यास करणार आहोत. भारतात स्वातंत्र्यानंतर कोणती अर्थव्यवस्था स्वीकारली गेली, तसेच आज कोणती अर्थव्यवस्था अस्तित्वात आहे, त्याचा राजकीय व्यवस्थेवर कोणता परिणाम होतो, या सर्वांचाच सविस्तरपणे आपण माहिती घेणार आहोत. तर सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण अर्थव्यवस्था, त्याचं स्वरूप व प्रकार बघूया. अर्थव्यवस्था, त्याचे स्वरूप व प्रकार. बघा मनुष्याच्या गरजा ह्या अमर्याद असतात, पण त्या गरजा भागविण्याची साधनं मात्र मर्यादितच असतात. या परिस्थितीतून ज्या समस्या निर्माण होतात त्यांना आर्थिक समस्या असं म्हटलं जातं. समाजात उपलब्ध असणाऱ्या साधनांचं वाटप किंवा वितरण विषम पद्धतीनं होत असतं. त्यातून मुख्यतः आर्थिक समस्या निर्माण होतात. त्या समस्या सोडविण्यासाठी जी व्यवस्था निर्माण केली जाते ती अर्थव्यवस्था होईल. म्हणजेच आर्थिक समस्या सोडविण्यासाठी हे अर्थव्यवस्थेचं महत्वाचं कार्य असतं. कोणत्याही प्रकारची असली तरी तिला ही मूलभूत समस्या सोडवावीच लागते. सर्व प्रकारच्या समस्या सोडविणं हे अर्थव्यवस्थेचं साध्य असतं. या अर्थव्यवस्थेची महत्वाची कार्य बघूयात आता आपण. अर्थव्यवस्थेची महत्वाची कार्य. बघा त्यातलं पहिलं आहे की कोणत्या वस्तूचे किती उत्पादन करायचे यांचा निर्णय घेण्याचं महत्वाचं काम अर्थव्यवस्थेकडून केलं जातं. दुसरं म्हणजे उत्पादनासंबंधी घेतलेले निर्णय पार पडतील अशा प्रकारे विविध वस्तूंच्या उत्पादनासाठी उत्पादन साधनांचा जरूर त्या प्रमाणात पुरवठा करणे. तिसरं म्हणजेच उत्पादन साधनांची मर्यादित उपलब्धता लक्षात घेऊन उपलब्ध उत्पादन साधनांचा भरपूर उपयोग करून घेणे किंवा उत्पादन साधनांचा अपव्यय टाळणे. आणि चौथं म्हणजेच शास्त्रीय प्रगतीचा उपयोग करून घेऊन उत्पादन पद्धतीत सतत सुधारणा घडवून आणणे व त्या मार्गाने वाढत्या उत्पादनाची सोय करणे. अशा प्रकारची अर्थव्यवस्थेची महत्वाची कार्य आहे. त्यानंतर आता आपण अर्थव्यवस्थेचे प्रकार कोणकोणते आहेत तर ते अर्थव्यवस्थेचे प्रकार बघूयात. अर्थव्यवस्थेचे दोन प्रमुख प्रकार सांगितले जातात. पहिला म्हणजे नियोजित अर्थव्यवस्था, नियोजित अर्थव्यवस्था, आणि दुसरा प्रकार आहे अनियोजित अर्थव्यवस्था. अनियोजित अर्थव्यवस्था. बघा या दोन प्रकारांखेरीज आधुनिक काळात आणखी दोन प्रकार नव्याने निर्माण झालेले आहेत. ते म्हणजेच कोणते? बघा त्यातला पहिला आहे मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र अर्थव्यवस्था. आणि दुसरा आहे मुक्त अर्थव्यवस्था. मुक्त अर्थव्यवस्था.
मग सर्वात आधी आपण नियोजित व अनियोजित अर्थव्यवस्था पाहू आणि त्यानंतर मिश्र व मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे काय ते समजून घेऊयात. तर बघूयात सर्वात आधी नियोजित व अनियोजित अर्थव्यवस्था. बघा, कोणत्याही वस्तूचं उत्पादन करायचं ते किती प्रमाणात करायचं, कोणत्या ठिकाणी करायचं आणि होणाऱ्या उत्पादनाचे वाटप कसं करायचं या संबंधीचे निर्णय घेणे, थोडक्यातच उत्पादन विभाजनाचा आराखडा ठरविणे हे अर्थव्यवस्थेचं प्रमुख कार्य असतं. अनियोजित अर्थव्यवस्थेत समाजाच्या गरजांचा संकलितरित्या विचार करून उत्पादन विभाजनाचा आराखडा ठरविला जात नाही. त्यामध्ये प्रत्येक व्यक्ती स्वतःपुरता विचार करून आर्थिक स्वरूपाचे म्हणजेच उत्पादन उपभोग विषयीचे जे निर्णय घेते त्यातून उत्पादन विभाजनाचा आराखडा तयार होतो. थोडक्यातच अनियोजित अर्थव्यवस्थेत उत्पादन विभाजनाचा आराखडा असंख्य व्यक्तींच्या असंख्य निर्णयांचा परिणाम असल्याने एक प्रकारे तो अजाणताच ठरविलेला असतो. महत्वाची गोष्ट अशी की हा आराखडा बनविण्यास सर्वांचाच हातभार लागलेला असतो, पण त्यामुळे त्याला कोणीच जबाबदार नसतो. त्यातून नेमकं पुढे काय घडणार आहे हे देखील येथे कोणालाच माहित नसतं. थोडक्यातच अनियोजित अर्थव्यवस्थेतील उत्पादन विभाजनाचा आराखडा व्यक्तीकडून घेतल्या जाणाऱ्या आर्थिक निर्णयांचा परिणाम असल्याने त्या अर्थव्यवस्थेच्या अभ्यासात व्यक्तीचे आर्थिक वर्तन कसं ठरतं या प्रश्नाला जास्त महत्व प्राप्त होतं. नियोजित अर्थव्यवस्थेत मात्र उत्पादन विभाजनाचा आराखडा पूर्वीच ठरविलेला असतो आणि तो ठरविण्याची जबाबदारी ही जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शासनाकडे असते. नियोजित अर्थव्यवस्थेतील उत्पादन विभाजनाचा आराखडा सर्व समाजाच्या दृष्टीने केल्या गेलेल्या पूर्व विचाराचं फळ असतं आणि तो आराखडा जाणीवपूर्वक व पूर्ण विचार करून ठरविलेला असतो. अनियोजित अर्थव्यवस्थेमध्ये अनेक निरनिराळ्या अनिष्ट प्रवृत्ती बघा पुढील प्रकारच्या आहेत. त्यामध्ये आहे की आर्थिक विषमता, दुसरा म्हणजे अपूर्ण रोजगार, तिसरा आहे आर्थिक असुरक्षिततेची भावना, चौथा आहे आर्थिक असंतोष आणि पाचवा आहे आर्थिक आंदोलने. औद्योगिक क्रांतीनंतर जेव्हा भांडवलशाहीचा उदय झाला तेव्हा समाजामध्ये अनियोजित अर्थव्यवस्था होती. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा अजिबात हस्तक्षेप नव्हता, किंबहुना निर्हस्तक्षेप नीती वापरली जात होती. त्यामुळे आर्थिक विषमता आढळत असायची आणि ती वाढत जाऊ लागली होती. अपूर्ण रोजगार ही अर्थव्यवस्थेला भेडसावणारी सर्वात मोठी समस्या आहे असं म्हटलं जातं. कारण बघा, जर अपूर्ण रोजगार असेल तर आर्थिक विषमता निर्माण होते. आर्थिक विषमतेतूनच आर्थिक असुरक्षिततेची भावना निर्माण होते व त्यामधूनच आर्थिक असंतोषाचा जन्म होतो. आर्थिक असंतोषाचं रूपांतर आर्थिक आंदोलनात होतं. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठी समस्या म्हणजे अपूर्ण रोजगार ही सोडविण्यावर उपाय शोधणं गरजेचं बनलं. आर्थिक विषमता व बेकारीची भीती यामुळे मुख्यतः बघा वेतनावर अवलंबून असणाऱ्या बहुसंख्य लोकांच्या जीवनात आर्थिक असुरक्षिततेची भावना निर्माण होती आणि ही भावना निर्माण होणं समाजाच्या प्रगतीच्या दृष्टीनं घातकच आहे. त्यामुळे त्यावर उपाय शोधणे आवश्यक ठरतं. आर्थिक असंतोष ही एक मोठी समस्या आहे. आर्थिक असंतोष निर्माण झाला तर त्यातून वर्ग संघर्ष निर्माण होतो. वर्ग संघर्षाची परिणती अस्थिरतेमध्ये होते व त्यातून मार्ग काढणं गरजेचं होतं. या सर्वांमधून बाहेर पडण्याची अनियोजित अर्थव्यवस्थेऐवजी नियोजित अर्थव्यवस्था स्वीकारणे हा मार्ग सांगितला जातो. त्यानंतर या नियोजित अर्थव्यवस्थेचं स्वरूप व वैशिष्ट्य बघूया.
स्वरूप व त्यांची वैशिष्ट्ये. बघा, रिकार्डो किंवा स्मिथ यांसारख्या अर्थशास्त्रज्ञांचा निर्हस्तक्षेप नीतीवर विश्वास होता. अर्थव्यवस्थेमध्ये जर सरकारचा हस्तक्षेप असेल तर सरकारच्या हातात मोठ्या प्रमाणात सत्तेचं केंद्रीकरण होईल. परिणामी ती सत्ता नीट वापरली जाणार नाही. अंतिमतः समाजाचं नुकसानच होईल असा विचार त्या अर्थशास्त्रज्ञांनी केला होता. त्यातून त्यांनी सत्तेच्या केंद्रीकरणाला विरोध केला. व्यक्तिवादी विचारसरणी मान्य असल्यामुळे व्यक्तिहिताला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. प्रत्यक्षात मात्र निर्हस्तक्षेप नीतीमुळे अर्थव्यवस्थेला इष्टबळण लाभतं. हा आशावाद वेगवेगळ्या देशांमधील अनुभवाने फोल ठरला. म्हणजेच अर्थव्यवस्थेतील प्रवृत्तींना अनियंत्रित सोडले तर सर्वांना रोजगार तर मिळणार नाहीच, परंतु बघा, आता सांगितलं गेल्याप्रमाणे दोषांना मात्र तोंड द्यावं लागेल. हे लक्षात आल्यामुळे नियोजित अर्थव्यवस्थेचा मार्ग स्वीकारला गेला. एकंदर मनुष्य स्वभाव पाहता त्यांच्यामध्ये मक्तेदारीची प्रवृत्ती दिसून येते. प्रत्येक वर्गाला आपली मक्तेदारी टिकवून ठेवण्यासाठी स्पर्धा नको असते. त्यामुळे जर अनियोजित अर्थव्यवस्था असेल तर मक्तेदारी व त्यातून निर्माण होणारी आर्थिक विषमता तसेच समान संधीचा अभाव या गोष्टी आढळतात. सरकारी हस्तक्षेप नसेल तर आर्थिक विषमता व समान संधीचा अभाव या दोन्ही गोष्टींना तोंड द्यावं लागेल आणि ते टाळण्यासाठी नियोजित अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला गेला. मग बऱ्याच वेळेला समाजात काही विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विकासाचे प्रयत्न केले जात असतात. अशा वेळेस त्या उद्दिष्टांसाठी अर्थव्यवस्थेवर कोणत्या ना कोणत्या प्रकारचं नियंत्रण ठेवणारी यंत्रणा अस्तित्वात येते. त्याच अर्थव्यवस्थेला किंवा त्या यंत्रणेला नियोजित अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये अस्थैर्य, विषमता निर्माण होत असते. मुख्य भांडवलशाहीमध्ये सामाजिक गरजा, सामाजिक विकास याकडे लक्ष देण्यापेक्षा नफा मिळवून देणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करण्याकडे कल असतो. उदाहरणार्थ शिक्षण, आरोग्य, प्रदूषण नियंत्रण इत्यादी गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी भांडवलदार स्वतःचा वैयक्तिक फायदा कसा करता येईल याकडे जास्त लक्ष पुरवित असतात. हे लक्षात आल्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेचे नियोजन केलं जावं हा विचार प्रामुख्याने मांडला गेला. 1930 मध्ये महामंदीमुळे अनेक देशांतील अर्थव्यवस्था कोलमडून पडल्या होत्या. त्यात सुमारास 1928 नंतरच्या रशियामध्ये नियोजन पद्धतीला यश आलं आणि त्याचमुळे नियोजनबद्ध अर्थव्यवस्थेला प्राधान्य दिलं गेलं. दुसऱ्या महायुद्धानंतर विकास कार्यक्रमामध्ये सुसूत्रता आणणे, विकासातील अग्रक्रम ठरवून कार्यक्रम ठरविण्याची गरज विकसनशील देशांमध्ये निर्माण झाली. त्यातूनच नियोजनाची गरज मांडली गेली. नियोजन करण्यासाठी विशिष्ट नियोजन पद्धतीचा स्वीकार केला जातो. विकासाचे कार्यक्रम ठरविण्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा निर्माण केली जाते. सर्व उद्दिष्टे अग्रक्रमानुसार लावली जातात. उपलब्ध असणाऱ्या साधन सामग्रीचा अंदाज घेतला जातो. विकासाचा आढावा घेणारी यंत्रणा असते. अशा सर्व गोष्टी नियोजित अर्थव्यवस्थेत दिसून येतात. सामाजिक कल्याण साधने, समतोल साधने, विकास घडवून आणणे, नागरिकांच्या भविष्यकालीन तरतुदींचा विचार करणे अशा गोष्टी नियोजित अर्थव्यवस्थेत केल्या जातात. सर्वसाधारणपणे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये नियोजित अर्थव्यवस्था असते, पण ती केवळ समाजवादात आढळते असं नाही, तर ती भांडवलशाही अर्थव्यवस्थेत देखील आढळून येते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत विकासातील सुसूत्रता किंवा समाजातील
दुर्बल घटकांचा विकास साधण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या नियोजनाचा स्वीकार करावाच लागतो. अनियोजित अर्थव्यवस्थेतील दोष हे केवळ आर्थिक नियंत्रणाने दूर होतात असा मुद्दा अनेक अर्थशास्त्रज्ञांनी मांडला. अनियोजित अर्थव्यवस्थेमध्ये शासन संस्था किंवा राज्य संस्था अजिबात हस्तक्षेप करू शकत नाही. त्या उलट नियोजित अर्थव्यवस्थेत राज्य संस्थेच्या कार्यांच्या कक्षांची व्याप्ती वाढत जाते. देशातील सर्व उत्पादन साधनांचा विनियोग समाजहिताच्या दृष्टीने करणं या ठिकाणी शक्य होतं. त्यानंतर पुढे आता आपण या नियोजित अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये पाहूया. बघा, नियोजित अर्थव्यवस्थेची प्रमुख 3 वैशिष्ट्ये सांगता येतात. त्यातलं पहिलं आहे नियोजित अर्थव्यवस्थेमध्ये बघा केंद्रीकरणावर भर दिलेला असतो. कारण नियोजित अर्थव्यवस्थेमध्ये नियोजनाचा संपूर्ण आराखडा तयार करण्याची जबाबदारी सरकारवर असते. नियोजन पार पाडण्यासाठी त्यांना खाजगी क्षेत्राचं सहकार्य आवश्यक असतं. त्यामुळे खाजगी क्षेत्र व सरकारी क्षेत्र या दोन्हींवर जरूर त्या प्रमाणात नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. त्यामुळेच नियोजनामध्ये केंद्रीकरणावर भर असतो. पुढचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजेच बघा उपलब्ध साधन सामग्रीचा पूर्ण विचार करून त्यांचा विनियोग कसा करायचा हे ठरवलं जातं. आणि तिसरं म्हणजेच आर्थिक नियोजन हे उद्दिष्टांशिवाय करताच येत नाही. प्रत्येक नियोजनाला उद्दिष्ट असतेच. ज्या उद्देशाने नियोजन केलेलं असतं त्या हेतूच्या अनुरोधानेच सर्व आर्थिक निर्णय घेतले जातात. त्यासाठी नियोजन मंडळाची आवश्यकता असते. आर्थिक स्वयंपूर्णता, आर्थिक समता, पूर्ण रोजगार, अप्रगत देशाचा आर्थिक विकास इत्यादींपैकी आर्थिक स्वरूपाचे किंवा अन्य राजकीय अथवा सामाजिक स्वरूपाचे कोणतेही उद्दिष्ट असो ते उद्दिष्ट नियोजनाच्या मार्गाने अधिक कार्यक्षमतेने अधिक सुकरतेने साधले जाते. या समजुतीने नियोजनाचा पुरस्कार देशाची आर्थिक नीती म्हणून केला जातो. आता पुढे आपण नियोजनाची उद्दिष्ट, उद्दिष्टे, नियोजन मंडळ व पंचवार्षिक योजना बघणार आहोत. दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रथम बघा नियोजनाची गरज भासली. युद्धामुळे एकूण जनजीवन विस्कळीत झालेलं होतं. आर्थिक ताण निर्माण झाले होते. आर्थिक विकास करण्याची गरज निर्माण झाली आणि त्यासाठी नियोजनाची आवश्यकता भासली. देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने तर नियोजन आवश्यक बनलं आहेच, परंतु आर्थिक विकासाखेरीज नियोजनाची वेगवेगळी उद्दिष्ट आहेत. नियोजनाचे आर्थिक उद्दिष्ट ठरविण्याबरोबरच सरकारला काही विशिष्ट गोष्टी देखील लक्षात घ्याव्या लागतात. उदाहरणार्थ उद्दिष्टांची क्रमवारी लावणे, उपलब्ध असणाऱ्या साधन सामग्रीचा वापर करून घेणे, उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी निरनिराळ्या संघटना तयार करणे किंवा त्यांचा त्या दृष्टीने विकास घडवून आणणे. त्यामध्ये सर्वात पहिला आपण नियोजनाची उद्दिष्ट बघूया. त्यातलं पहिलं आहे बघा आर्थिक विकासाचा वेग. विकसित किंवा विकसनशील देशांमध्ये विकासाचा वेग वाढविणं हे नियोजनाचं पहिलं महत्वाचं उद्दिष्ट असतं. नियोजनाद्वारे जर राष्ट्रीय उत्पन्नाचा वेग वाढवला तर विकासाचा वेग देखील वाढू शकतो. नियोजनाद्वारे देशातील वापरात नसलेल्या मनुष्यबळाचा वापर करता येतो. तसेच उत्पन्न वाढविण्यासाठी नियोजनाद्वारे अंतर्गत बदल करता येतात.
दुसरं उद्दिष्ट म्हणजेच राहणीमान सुधारणे. मनुष्याच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंचं उत्पादन वाढविणे, तसेच शिक्षण, आरोग्य इत्यादी बाबींतील सुविधा पुरवणे याचा प्रयत्न नियोजनाद्वारे केला जाऊ शकतो. तो प्रयत्न साध्य झाला की राहणीमान सुधारतो. तिसरं उद्दिष्ट म्हणजे औद्योगिकीकरणाला वेग. शेतीप्रधान अर्थव्यवस्था असताना देखील औद्योगिकीकरणाला प्राधान्य देणं गरजेचं बनलेलं आहे. त्यामुळे नियोजनाद्वारे औद्योगिकीकरणाचा आधार तयार करणं शक्य असतं. औद्योगिकीकरण क्षेत्रामध्ये प्रगती घडवून आणण्यासाठी नियोजन आवश्यक असतं. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट आहे बेकारी निर्मूलन. बेकारी ही विकसनशील देश व अविकसित देशांमधील मोठी समस्या बनली आहे. विकसित देशांमध्ये नियोजन अर्थव्यवस्थेमध्ये बेकारीचं उच्चाटन हे ध्येय असू शकतं, परंतु भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये मात्र नियोजनाद्वारे वेगवेगळ्या योजना आखून बेकारीचं प्रमाण कमी करणे हे नियोजनाचं उद्दिष्ट ठरवलं जातं, कारण तेथे बेकारीचं पूर्ण उच्चाटन करणं अशक्य असतं. त्यानंतरचं आहे विषमता निर्मूलन. संधीच्या बाबतीतील तसेच संपत्तीच्या बाबतीतील विषमता नष्ट करणे हे नियोजनाचं एक ध्येय सांगितलं जातं. आर्थिक नियोजनाद्वारे आर्थिक साधन सामग्री गरीब जनतेसाठी वापरणे अपेक्षित असतं. त्यामुळे गरीब हे कमी गरीब होणे किंवा श्रीमंतांची श्रीमंती मर्यादित राहणं शक्य होतं. आर्थिक नियोजनाद्वारे उत्पन्न आणि फायदे हे दोन्ही समाजातील सर्वांना समानतेने वाटणं हे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने आवश्यक असतं आणि ते किमान काही अंशाने साधणे हे नियोजनाद्वारे शक्य असतं. त्यानंतर पुढचं आहे प्रादेशिक असमतोलाचं निर्मूलन. प्रत्येक देशांमध्ये काही भाग विकसित असतो तर काही भाग अविकसित असतो. आर्थिक नियोजनाद्वारे अविकसित भागासाठी औद्योगिक व इतर बाबीतील विकासाच्या योजना आखून त्यांचा विकास घडवून आणणं शक्य असतं. असा विकास जर घडवून आणता आला तर काही प्रमाणात प्रादेशिक विषमता कमी करता येणं शक्य असतं. त्यानंतरचा आहे आर्थिक स्वावलंबित्व. अविकसित किंवा विकसनशील देशांमध्ये मूलभूत गरजा भागविण्यासाठी लागणाऱ्या सुविधा किंवा कच्चा माल अस्तित्वात नसतो. तो निर्माण करणे तसेच परदेशांवर भांडवल, मशीन्स व कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी अवलंबून न राहणे हे नियोजनबद्ध अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट सांगितलं जातं. त्यानंतर पुढे आहे संरक्षण व्यवस्था. देशाची संरक्षण व्यवस्था व्यवस्थित असणं आवश्यक असतं. जर सार्वभौमत्व टिकवून ठेवता आलं तरच प्रगतीचा विचार करता येणं शक्य असतं. उदाहरणार्थ भारतातील 62चे चीनचे युद्धानंतर पाकिस्तानचं 65 व 71चं युद्ध यातून संरक्षण ही महत्वाची गरज बनलेली आहे आणि ती गरज भागविण्यासाठी नियोजन अर्थव्यवस्थेत त्यासाठी योजना आखणे आवश्यक बनलं आहे. अशा रीतीने सर्वसामान्य माणसाचे राहणीमान, देशाची संरक्षण व्यवस्था, प्रादेशिक असमतोलाचं निर्मूलन इत्यादी उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून नियोजन ठरवलं जातं. त्यानंतर पुढे आता आपण नियोजन मंडळ बघूया. बघा, नियोजित अर्थव्यवस्था स्वीकारायची असेल तर विकासासाठी उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीचा अंदाज घ्यावा लागतो, नियोजनबद्ध प्रगतीचा आढावा घ्यावा लागतो आणि या सर्व गोष्टींसाठी नियोजन मंडळाची गरज असते. नियोजन मंडळाकडून या सर्व गोष्टी केल्या जातात. प्रत्येक देशातील नियोजन मंडळाची रचना ही त्या देशातील शासन पद्धती कशी असते त्यानुसार ठरत असते. उदाहरणार्थ भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे. त्यामुळे भारतातील नियोजन मंडळ जे अस्तित्वात आलं तेच मुळी 1950 मध्ये लोकसभेने घेतलेल्या निर्णयानुसार नियोजन मंडळ मंत्रिमंडळाला शिफारस करू शकते.
परंतु त्या शिफारसी करण्याआधी राज्य सरकार व केंद्रीय मंत्रालये यांच्याशी त्यांनी आधी चर्चा केलेली असते आणि तरीही नियोजनाबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकार व घटक सरकारांचा असतो. प्रत्येक घटक राज्यासाठी स्वतंत्र नियोजन मंडळ असतो. नियोजन मंडळाचा अध्यक्ष किंवा इतर सभासद नेमताना सत्तारूढ पक्षाला अधिकार असतात, किंबहुना यातील नेमणुका करताना सत्तारूढ पक्षाला अनुकूल असणाऱ्या सभासदांना संधी मिळत असते. त्यानंतर पुढची माहिती घेऊयात पंचवार्षिक योजनेबद्दल. थोडक्यात बघा, आतापर्यंत आपण नियोजनाच्या वेगवेगळ्या उद्दिष्टांचा अभ्यास केला आणि ती साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखणं गरजेचं असतं. भारताने दर 5 वर्षासाठी एक याप्रमाणे योजना आखलेल्या आहेत. यालाच पंचवार्षिक योजना असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढे आता आपण कल्याणकारी राज्य याविषयी माहिती घेणार आहोत. कल्याणकारी राज्य. ज्या समाजात प्रत्येक व्यक्तीला किमान जीवनमान जगण्याची व प्रगतीची संधी उपलब्ध आहे ते राज्य म्हणजे कल्याणकारी राज्य होय. बघा, किमान जीवनमान म्हणजे ज्या राज्यात रोजगार, शिक्षण, वैद्यकीय मदत, सामाजिक सुरक्षितता व राहण्यासाठी घर या सुविधा सर्व नागरिकांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकार स्वीकारतं ते कल्याणकारी राज्य. जेव्हा एखादे राज्य आपल्या नागरिकांच्या सर्वसाधारण सुखसोयींची आणि कल्याणाची जबाबदारी स्वीकारते, तसेच राज्याचं उद्दिष्ट समाजसेवा हे असून केवळ सत्तेचा वापर नव्हे हे मानते आणि जनतेच्या प्रगतीच्या वेगवेगळ्या योजना अंमलात आणते, ते राज्य कल्याणकारी राज्य. कल्याणकारी राज्य ही भूमिका केवळ श्रीमंत, सधन किंवा समृद्ध देशच घेतात असं नव्हे, तर विकसनशील राष्ट्र देखील कल्याणकारी राज्याची भूमिका स्वीकारते. त्यानंतर आता या कल्याणकारी राज्याचा उदय बघूया. कल्याणकारी राज्याचा उदय. कल्याणकारी राज्य ही कल्पना पूर्णपणे नवीन आहे. प्राचीन काळी कल्याणकारी राज्याच्या दृष्टीने काही प्रयत्न झाले, परंतु तेव्हा कल्याणकारी राज्य असं राज्याचं स्वरूप नव्हतं. उदाहरणार्थ, इंग्लंडमध्ये 1972 मध्ये प्रथम गरीब जनतेला सहाय्य देण्यासाठी ऐच्छिक देणग्या गोळा करण्याबाबतचा कायदा झाला. 1601 मध्ये गरिबांची जबाबदारी सरकारने स्वीकारण्याचा कायदा केला गेला. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या काळात कल्याणकारी राज्याची भूमिका स्वीकारली गेली. जरी 1572 मध्ये गरिबांसाठीचा कायदा केला गेला होता, तरी प्रत्यक्षात 1892 मध्ये ग्लॅडस्टने कल्याणकारी उपाययोजना सुरू केल्या. जर्मनीत 1880 मध्ये बिस्मार्कने सामाजिक सुरक्षा कायदा केला व कल्याणकारी राज्याला प्रारंभ केला. कामगार वर्ग बलाढ्य झाला तर देशाची प्रगती होईल असं लक्षात आल्याने कामगार वर्गाच्या परिस्थितीत सुधारणा करायला सुरुवात केली. 1929 नंतर अमेरिकेत कल्याणकारी राज्याच्या दिशेने पावलं उचलली गेली. रूझवेल्ट यांनी न्यू डील हे आर्थिक धोरण स्वीकारलं. अपुरं उत्पन्न, अपघात, आजार, वार्धक्य इत्यादी गोष्टींमुळे तसेच बेकारीमुळे निर्माण झालेली सामाजिक सुरक्षितता नष्ट करण्याचा प्रयत्न रूझवेल्टने करायला सुरुवात केली. 1946 मध्ये फ्रान्सने राज्यघटनेत सर्व नागरिकांना आर्थिक सुरक्षितता मिळेल अशी हमी दिली. 1947 मध्ये इटलीमध्ये राज्यघटनेनुसार समाज कल्याणाची जबाबदारी सरकारवर टाकली गेली. जो कोणी आपल्या निर्वाहासाठी काम करायला असमर्थ असेल त्याला शासनाकडून मदत मिळविण्याचा हक्क आहे असं सांगितलं गेलं. 1917च्या क्रांतीनंतर रशियात आर्थिक विकासासाठी पंचवार्षिक योजना आखल्या गेल्या. आरोग्य
शिक्षण, घर बांधणी इत्यादी बाबतीत सरकारकडे जबाबदारी दिली गेली. भारताने देखील आपल्या राज्यघटनेत सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय मिळवून देण्याची ग्वाही राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये दिली आहे. शिवाय मार्गदर्शक तत्वानुसार जनतेच्या कल्याणाच्या योजना देखील आखल्या जाव्यात अशी देखील तरतूद केलेली आहे. त्यानंतर पुढे आता कल्याणकारी राज्याच्या उदयाची कारण बघूया. पहिला आहे त्यातलं मुख्य औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांतीने व्यापारी व औद्योगिक क्षेत्रात बदल घडवून आणले. यांत्रिकीकरण झालं, त्यामुळे उत्पादनात प्रचंड प्रमाणात वाढ झाली. व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली, त्यामुळे शहराकडे स्थलांतर करण्याचा कल वाढू लागला. ग्रामीण कृषीप्रधान अर्थव्यवस्थेत कुटुंबांच्या पोषणाची जबाबदारी ज्येष्ठ व कर्ती मंडळी घेत असत. पण नव्या बदलामुळे कुटुंब व्यवस्था अस्थिर बनली. शहरी राहणीत एक प्रकारचा तुटकपणा आला. त्यामुळे समाजातील अपंग, वृद्ध, गरीब यांच्या पोषणाची जबाबदारी निर्माण झाली आणि त्यातून कल्याणकारी राज्याचा उदय झाला. पुढचं कारण आहे दारिद्र्य. औद्योगिक क्रांतीतून यांत्रिकीकरण घडलं. या यांत्रिकीकरणामुळे कामगारांवर सक्तीची बेकारी आली. नवे काम करता करता किंवा शिकता येण्यासारखी परिस्थिती नसणारे बेकार बनले. त्यांची जबाबदारी घेणे सरकारला भाग पडलं. जनतेच्या मागण्या वाढल्या. कामगारांना किमान वेतन मिळत नसलं तर प्रत्यक्ष वेतन व किमान वेतन यांच्यातील फरक सरकारने द्यावा. त्याचप्रमाणे प्रत्येक मुलामागे अधिक भत्ता द्यावा अशी मागणी वाढू लागली. त्यातूनच कल्याणकारी राज्याचा उदय झाला. पुढचं महत्वाचं कारण आहे बेकारी. यंत्रयुगात काम करण्याची इच्छा आहे, पात्रता आहे, पण काम नाही म्हणून लोक बेकार झाले होते. त्यासाठी धर्मदाय संस्था, अनाथालये काम करत होती, परंतु त्यांचे प्रत्यक्ष तोकडे पडत होते. त्यामुळे राज्याने प्रयत्न करण्याची गरज भासू लागली व त्यातूनच कल्याणकारी राज्याचा उदय झाला. त्यानंतर पुढचं कारण आहे अर्थव्यवस्था. नवी अर्थव्यवस्था ही सर्व परिस्थितीला जबाबदार आहे. आता जे आपण कारण बघितली त्यांना जनता स्वतः नव्हे आणि त्यामुळे बघा व्यक्तीच्या मूलभूत गरजा भागविणे ही शासनाची जबाबदारी बनते व तो व्यक्तीचा हक्क आहे. सामाजिक न्यायाच्या भावनेने ही गोष्ट समाजाने केली पाहिजे. कल्याणकारी राज्याचा उदय झाला आणि त्यामधून एक कल्पना स्पष्ट झाली ती म्हणजे दारिद्र्य. गुन्हेगारी ही व्यक्तिगत व सामाजिक विषमतेतून निर्माण होते. त्यामागे पूर्वजन्मीचं पाप नाही. कल्याणकारी राज्याच्या पुरस्कर्त्यांनी या सर्व कल्पना ज्या आहेत त्या कल्पना ठामपणे मांडल्या. त्यानंतर पुढचं कारण आहे साम्यवादी व्यवस्थांना पर्याय. युरोपातील राजकीय व्यवस्थांनी कल्याणकारी राज्याचा स्वीकार करण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे साम्यवादी व्यवस्थांना पर्याय. भांडवलशाहीमुळे वर्ग संघर्ष निर्माण झाले. त्यांचं स्वरूप सौम्य करण्याची गरज भासू लागली आणि त्यासाठी साम्यवादाची कल्पना मांडली गेली होती. परंतु साम्यवादातील क्रांती किंवा कामगारांची हुकुमशाही या कल्पना ज्यांना पटल्या नाहीत त्यांनी कल्याणकारी राज्याच्या कल्पना मांडण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यानंतर पुढचं बघूयात कल्याणकारी राज्याची जबाबदारी. कल्याणकारी राज्याची जबाबदारी बघूयात. मग वाढत्या उत्पन्नावर वाढत्या प्रमाणात कर बसवून वारसा कर, संपत्ती कर इत्यादी मार्गांनी विषमता कमी करण्याचा प्रयत्न करणे ही शासनाची जबाबदारी आहे. कामगारांच्या सोयी सवलती पाहणे ही कल्याणकारी राज्याची जबाबदारी आहे. कामगारांना सोयी सवलती मिळवून देणे कारखानदारांना बंधनकारक ठरवले गेलं पाहिजे. कामगार वर्गाची आगतिकता कमी केली पाहिजे. व्यक्तिगत प्रयत्नांनी साध्य न होणाऱ्या सोयी, सवलती व संधी
समाजाला मिळवून देण्याचा शासनाने प्रयत्न केला पाहिजे. राज्याचं कार्य हे केवळ शांतता व सुव्यवस्था राखणे एवढ्या पुरतं मर्यादित नसावं, तर समाजाचा विकास साधणे ही पण राज्याची महत्वाची जबाबदारी ठरते. सर्वांना अन्न, वस्त्र, निवारा मिळाला पाहिजे. सर्वांचा विकास झाला पाहिजे, कारण विकास साधणे व सर्व मूलभूत गरजा भागविणे ही राज्याची जबाबदारी असते. यानंतर पुढे आता आपण बघणार आहोत मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्था व समाजवादी अर्थव्यवस्था ही अर्थव्यवस्थेची दोन टोकं मानली जातात. भांडवलशाही अवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात, तर समाजवादी अर्थव्यवस्थेत ती समाजाच्या व पर्यायाने शासनाच्या मालकीची असतात. मात्र मिश्र अर्थव्यवस्थेत या दोन्हींचा मेळ साधला जातो. मिश्र अर्थव्यवस्थेत काही उत्पादन साधने खाजगी मालकीची तर काही सार्वजनिक मालकीची असतात. म्हणून मिश्र अर्थव्यवस्था ही भांडवलशाही अर्थव्यवस्था व समाजवादी अर्थव्यवस्था यांतील तडजोड आहे असं म्हटलं जातं. या मिश्र अवस्थेलाच दुहेरी अर्थव्यवस्था किंवा नियंत्रित अर्थव्यवस्था असं देखील म्हटलं जातं. मग देशाच्या अर्थव्यवस्थेची एकूण 3 क्षेत्रामध्ये विभागणी करतात. त्यातलं पहिलं आहे बघा सार्वजनिक क्षेत्र. सार्वजनिक क्षेत्रे. दुसरं आहे खाजगी क्षेत्र आणि तिसरं आहे संयुक्त क्षेत्र. तर अशा प्रकारे ही 3 प्रकारांमध्ये विभागणी केली जाते. त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये बघा काही सेवा व उद्योगधंदे सार्वजनिक मालकीचे असतात व त्या सेवांमध्ये किंवा उद्योगधंद्यांमध्ये खाजगी मालकी नसते. त्यामध्ये उदाहरणार्थ रेल्वे, खाणी इत्यादी. त्यानंतर पुढचं आहे क्षेत्र खाजगी क्षेत्र. बघा येथे काही उद्योगधंदे हे पूर्णपणे खाजगी मालकीचे असतात. आणि त्यानंतरचं आहे तिसरं संयुक्त क्षेत्र. यामध्ये काही उद्योग हे सरकारी मालकीची तर काही खाजगी मालकीचे असतात. मात्र यामध्ये खाजगी क्षेत्रावरही सरकारचं नियंत्रण असतं. समाजवाद व भांडवलशाही या दोघांमधील गुण एकत्र करून दोष टाळणे हा मिश्र अर्थव्यवस्थेचा हेतू असतो. खाजगी उद्योगातील नफा व स्वार्थी प्रवृत्ती यांवर नियंत्रण ठेवणे राज्याच्या नियंत्रणामुळे शक्य होते. त्यामुळे भांडवलशाहीतही विधायक भूमिका पार पाडणे मिश्र अर्थव्यवस्थेत शक्य होतं. भांडवलशाहीचे दुष्परिणाम दिसू लागल्यावर साम्यवादाचा उदय झाला. त्यामुळे भांडवलशाही व समाजवाद असा वाद जेव्हा निर्माण होऊ लागला तेव्हा त्यातून मिश्र अर्थव्यवस्था उदयाला आली. 1917 मध्ये रशियाने समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारली. 1929 ते 34 या काळात आर्थिक मंदी आल्यामुळे सर्व जगाला भांडवलशाहीतील दोष हे प्रकर्षाने जाणवू लागले. अमेरिकेत आर्थिक मंदी आली तेव्हा उत्पादन घटलं, वस्तूंच्या किमती घसरल्या, बेकारी वाढली, भांडवलशाही अर्थव्यवस्था डळमळीत झाली. त्यासाठी बघा शासनाने हस्तक्षेप करायला सुरुवात केली. केन्स व हॅन्सन यांनी मिश्र अर्थव्यवस्था या कल्पनेला चालना दिली. भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारलेल्या देशात देखील भांडवलशाहीचं स्वरूप बदललेलं दिसलं. मुख्यतः सर्व विकसनशील देशांनी मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. येथे समाजवाद व भांडवलशाही दोन्हींचे फायदे मिळवता येतात. खाजगी उद्योगधंदे असल्यामुळे उद्योजकांना जास्तीत जास्त नफा मिळवता येतो आणि त्यासाठी स्पर्धा केली जाते. त्यातून व्यक्ती स्वातंत्र्य व विकास दोन्ही गोष्टींना प्राधान्य दिलं जातं. म्हणजेच भांडवलशाहीतील फायदे मिळवता येतात आणि त्याबरोबरच शासन संस्था हस्तक्षेप करून
बेकारी नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील राहते. तेजी मंदी टाळता येणं शासन संस्थेला शक्य होतं. बघा, हे फायदे जरी मिळवता येत असले तरी देखील दोन्हीमध्ये असणारे दोष देखील मिश्र अर्थव्यवस्थेत राहू शकतात. उदाहरणार्थ, खाजगी व सरकारी दोन्ही क्षेत्रांवर राजकीय नेत्यांचं नियंत्रण राहतं. राजकीय नेत्यांना पैशांची सतत गरज असते. त्यासाठी ते व्यापारी वर्गाकडून संपत्ती मिळवतात आणि त्या बदल्यात त्यांचं हित साधण्याचा प्रयत्न करतात. थोडक्यातच व्यापारी व राजकीय नेते दोघांच्या संगनमताने देशाचं अहित होऊ शकतं. मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्राची व्याप्ती किती असावी यावरून मतभेद दिसून येतात. सार्वजनिक क्षेत्रातील काही उद्योगधंदे केवळ जनतेच्या हितासाठी चालविले जातात. शिवाय सार्वजनिक क्षेत्रात संचालक हे सरकारी नोकर असतात. नफा जास्तीत जास्त मिळावा यासाठी ते जीवाचे रान करत नाहीत. त्यामुळे अर्थातच खाजगी क्षेत्रात जसा जास्तीत जास्त नफा मिळावा असा प्रयत्न केला जातो तसं येथे केलं जात नाही. त्यामुळे तोटा सहन करावा लागतो. अशा रीतीने काही तोटे सहन करावे लागत असले तरी देखील विकसनशील देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला जातो. सहकार हा सुद्धा मिश्र अर्थव्यवस्थेचाच भाग असतो. गरीब किंवा मध्यम वर्गीयांना आपली मर्यादित आर्थिक शक्ती एकत्र करून आवश्यक तेथे शासनाचे सहाय्य घेऊन आपली प्रगती तेथे साधता येते. भारतात शेती, लघुउद्योग, कुटीर उद्योग अशा क्षेत्रात सहकाराचा स्वीकार केलेला दिसून येतो. थोडक्यातच मूलभूत सेवा किंवा अत्यावश्यक सेवा इत्यादी सरकारी मालकीच्या व इतर वस्तूंचे उत्पादन किंवा ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन हे खाजगी किंवा संयुक्त क्षेत्राकडे असते. त्यानंतर बघा, पुढे आता आपण भारतातील मिश्र अर्थव्यवस्था बघूया. भारतातील मिश्र अर्थव्यवस्था बघा, 1938 मध्ये काँग्रेसने पहिली राष्ट्रीय नियोजन समिती नेमली. त्या समितीने आर्थिक विकासाच्या निरनिराळ्या तंत्रांचा अभ्यास करून असा निकष काढला की सर्व महत्वाची उत्पादन साधने, उदाहरणार्थ रेल्वे, खाणी, वीज निर्मिती ही किंवा अशी सर्व मोठी उत्पादन साधने सरकारने स्वतःच्या मालकीची करावीत. त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1950 मध्ये नियोजन मंडळाची स्थापना केली गेली. पहिली पंचवार्षिक योजना 1950 ते 51 मध्ये जाहीर झाली. बघा, नियोजन मंडळाने मांडलेल्या उद्दिष्टानुसार त्यामध्ये वेगवेगळ्या योजना देखील आखल्या गेल्या. मिश्र अर्थव्यवस्थेची संकल्पना देखील त्यातूनच उदयाला आली आणि या अर्थव्यवस्थेत खाजगी व सार्वजनिक क्षेत्र यांच्यात सहकार्य असावं अशी कल्पना मांडली गेली. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेने मिश्र अर्थव्यवस्थेचं रूप धारण केलं. लेबर पक्षाने या अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला, परंतु या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक मालकीच्या उद्योगधंद्यांचं प्रमाण वाढतं आणि मुक्त बाजारपेठ व आर्थिक सुबत्तेला छेद देणारे वातावरण निर्माण होते अशी टीका केली गेली. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी लोकशाही समाजवाद या स्वरूपात मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. 1930 पूर्वी इंग्लंड, अमेरिका यांसारख्या देशांमध्ये अनियोजित अर्थव्यवस्था होती. भांडवलशाही अर्थव्यवस्था तेव्हा अस्तित्वात होती, परंतु 1930च्या मंदीच्या काळात भांडवलशाही व्यवस्था त्या मंदीला यशस्वीरित्या तोंड देऊ शकली नाही. 1926 मध्ये लॉर्ड केन्सनं असं म्हटलं होतं की अशी अर्थव्यवस्था अस्तित्वात नाही की ज्यातून व्यक्तीचं वैयक्तिक हितसंबंध व सामाजिक हितसंबंध दोन्हींना प्राधान्य दिलं जाईल.
व्यक्तींच्या वैयक्तिक हितसंबंधांपुढे सामाजिक हितसंबंध हे दुय्यम मानले जातात आणि दोन्हींमध्ये जर संघर्ष उद्भवला तर सामाजिक हितसंबंध दुर्लक्षिले जातात. हेच केन्सचं म्हणणं 1930च्या मंदीमुळे सिद्ध झालं. त्यामुळे तेव्हा अस्तित्वात असलेल्या अर्थव्यवस्थेचा फोलपणा लक्षात आला. भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील दोष किंवा तिला आलेलं अपयश दूर करण्यासाठी समाजवादी विचारसरणी मांडली गेली आणि यामध्ये सर्व उत्पादन साधने ही संपूर्ण समाजाच्या मालकीची असणं अपेक्षित असते. उत्पादन साधनांवर संपूर्णपणे सरकारचं नियंत्रण असणं हे देखील या ठिकाणी अपेक्षित असतं. बघा, केन्सने असं म्हटलं आहे की भांडवलशाही अर्थव्यवस्था ही स्पर्धेला प्रोत्साहन देणारी व कार्यक्षमता वाढवणारी आहे, पण व्यक्तीला असणाऱ्या स्वातंत्र्याबरोबरच सरकारचं नियंत्रण असणं देखील आवश्यक असतं. म्हणजे सरकारचं संपूर्ण नियंत्रण व व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य यामध्ये समतोल साधणारी अर्थव्यवस्था स्वीकारली पाहिजे. ही जी अर्थव्यवस्था केन्स यांनी सुचवली तीच मिश्र अर्थव्यवस्था आहे. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्र व सार्वजनिक क्षेत्र एकत्र असतात. मिश्र अर्थव्यवस्थेत काही छोट्या उद्योगांच्या बाबतीत किंवा शेतीच्या बाबतीत व्यक्तीला खाजगीरित्या उत्पादन करता येणं व त्याही पेक्षा महत्वाची भूमिका सरकारकडून पार पाडली जाते. कारण काही उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या मालकीचे असतात, तर काही व्यक्ती व सरकार यांच्या संयुक्त मालकीचे असतात. काहींचं केवळ प्रशासन सरकार मार्फत चालवलं जातं. भारत हे मिश्र अर्थव्यवस्थेचं उत्तम उदाहरण म्हणून सांगितलं जातं. भारताच्या राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांमधून देखील ते स्पष्ट होते. जनतेचं कल्याण साधण्याला त्यामध्ये प्राधान्य दिलं आहे. आर्थिक क्षेत्रातील कमजोरांचं संरक्षण किंवा सर्वसामान्यांना सर्व सुविधा पुरविण्यासाठी साधन सामग्रीचं साधन वाटप अशा प्रकारची मार्गदर्शक तत्वे पूर्ण करण्यासाठी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारणं आवश्यक बनलं होतं. त्या दृष्टीने 1969 मध्ये भारतात प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण केलं गेलं. मिश्र अर्थव्यवस्था ही निश्चितपणे नियोजित अर्थव्यवस्था असते. तेथे खाजगी क्षेत्राला जरी संधी असली तरी सरकार त्याला पूर्णपणे स्वातंत्र्य देत नाही. सरकारने केलेल्या नियोजनामध्ये खाजगी क्षेत्रांची भूमिका देखील स्पष्ट केलेली असते. त्यानंतर पुढे आता आपण मिश्र अर्थव्यवस्थेबाबतचे पंडित नेहरूंचे विचार बघूया. मिश्र अर्थव्यवस्थे बाबत पंडित जवाहरलाल नेहरू यांचे विचार बघूया. बघा, पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये औद्योगिकीकरणाशिवाय आर्थिक विकास होणार नाही याची त्यांना खात्री होती. परंतु आर्थिक विषमता हा औद्योगिकीकरणाचा अपरिहार्य परिणाम आहे याची देखील त्यांना जाणीव होती आणि ती विषमता टाळायची असेल तर समाजवाद स्वीकारला पाहिजे याची कल्पना असल्यामुळे त्यांनी समाजवादी समाज रचना प्रत्यक्षात आणण्यासाठीचा उपाय सांगितला. मात्र समाजवादी समाज रचना केवळ लोकशाही मार्गानेच आणता येईल हे जाणून त्यांनी मिश्र अर्थव्यवस्था ही कल्पना मांडली. मिश्र अर्थव्यवस्थेच्या सहाय्यानं समाजवादी अर्थव्यवस्था व औद्योगिकीकरण या दोन्ही गोष्टी साधता येतील हे त्यांनी दाखवून दिले. स्वातंत्र्यपूर्व काळात जमीनदारी पद्धत होती, त्यामुळे सधन असा मालकांचा वर्ग निर्माण झाला आणि तो वर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणावर मजुरांचं शोषण करत होता. खेड्यांची शेतीची दुरावस्था झाली. औद्योगिकीकरणातून तयार झालेल्या कामगार वर्गाची अवस्था देखील
अत्यंत हलाखीची होती आणि त्यांचं देखील मोठ्या प्रमाणावर शोषण होत होतं हे लक्षात आल्यामुळे नेहरूजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये एक समाजवादी विचारसरणीचा गट निर्माण झाला. 1938 मध्ये काँग्रेसने पहिली राष्ट्रीय नियोजन समिती नेमली. त्या समितीचं नेतृत्व बघा पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलं होतं. उत्पादन व वितरणाच्या साधनांचं राष्ट्रीयकरण करून आमूलाग्र बदल घडवून आणला पाहिजे हे लक्षात आल्यामुळे नेहरूजींनी नियोजनावर भर दिला. विकास मार्गातील अडथळे दूर करणे, सामान्य माणसांच्या हिताचा विचार करणे, त्यांचं जीवनमान उंचावणे, सामान्य माणसाला विकासाच्या संधी देणं, त्यांच्या सुप्त गुणवत्तेला वाव देणं अशी नियोजनाची उद्दिष्ट ठरविली गेली. दारिद्र्य, बेरोजगारी, मागासलेपणा या सर्वांवर समाजवादाने मात करता येईल अशी नेहरूजींना खात्री पटली. दारिद्र्य हा मानवाचा मोठा शत्रू आहे व ते दूर करायचे असेल तर वर्ग संघर्ष कमी करावा लागेल. नेहरूजींच्या मते दारिद्र्याचा उगमच मुळी वर्गीय शोषणातून होतो. त्यामुळे दारिद्र्य निर्मूलन हे महत्वाचं साध्य मानून त्यांनी समाजवादाची कल्पना मांडली. नेहरूजींची समाजवादाची कल्पना ही लोकशाहीवर आधारलेली आहे. भांडवलशाहीने एकेकाळी जरी प्रश्न सोडवले असले तरी पूर्ण भांडवलशाही उपयुक्त नाही. भांडवलशाहीने उत्पादनात वाढ केली आहे, परंतु त्याचे वितरण मात्र योग्य पद्धतीने झालेलं नाही. त्यासाठी त्यांनी निरहस्तक्षेपाने तिला विरोध केला. निरहस्तक्षेप नीती म्हणजे सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करू नये. नेहरूजींच्या मते सरकारने अमर्याद खाजगी मालमत्तेवर निर्बंध आणले पाहिजे. म्हणजे एकीकडे ते भांडवलशाही पूर्णपणे नष्ट करू नये असा विचार मांडतात, पण त्याचबरोबर सरकारकडे आर्थिक अधिकार असावेत असा देखील विचार मांडतात. भांडवलदार व कामगार यांच्यात सामंजस्याचे संबंध असावेत. मजुरांना संप करण्याचा हक्क आहे असं ते मानतात. मोठमोठ्या कारखान्यांचं राष्ट्रीयकरण करणे नेहरूजींना अपेक्षित आहे. नेहरूजींचा समाजवाद मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता आहे, कारण ते पूर्णपणे व्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात नाही. उत्पादनाची मुख्य साधने खाजगी मालकीतून बाहेर काढणे ते आवश्यक मानतात आणि त्यांनी स्पष्ट केलेल्या अर्थव्यवस्थेत व्यक्तीला स्वातंत्र्य देखील मिळतं व सुरक्षितता देखील. महत्वाचे उद्योगधंदे सार्वजनिक मालकीची करणे, लहान ग्रामोद्योग सहकारी मालकीची करणे ह्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत मालमत्तेचं न्याय्य वितरण शक्य होतं आणि त्यासाठी संतुलित नियोजनाची गरज त्यांनी स्पष्ट केलेली आहे. नेहरूजींनी आर्थिक विकासासाठी जो आकृतिबंध तयार केला त्याबाबत बघा महालनोबिस यांच्या मदतीनं पंचवार्षिक योजनांच्या बाबतीत देखील नियोजन केले. त्यावेळेस रशियाच्या धर्तीवर मोठ्या उद्योगधंद्यांचं राष्ट्रीयकरण करण्याची कल्पना मांडली. मात्र छोटे उद्योगधंदे खाजगी मालकीचेच राहावेत असा देखील विचार मांडला गेला. महालनोबिस यांनी बघा पंचवार्षिक योजनेमध्ये शेतीला प्राधान्य द्यावे हा मुद्दा महत्वाचा मानला. शेतीच्या बाबतीत जर भारत स्वावलंबी होऊ शकला नाही तर औद्योगिक बाबतीत प्रगती अवघड होऊन बसेल असा मुद्दा त्यांनी मांडला आणि अशा रीतीने नेहरू महालनोबिस यांचा आकृतिबंध दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून सतत वापरत गेले. मात्र 1977 ते 80 या काळात जनता पक्षाच्या सरकारच्या काळात मात्र बघा महात्मा गांधीजींच्या विचारसरणीचा प्रभाव असणारा आकृतिबंध पंचवार्षिक योजनेसाठी वापरला गेला. हे आता आपण पंडित जवाहरलाल नेहरूजींचे विचार बघितले मिश्र अर्थव्यवस्थेबाबत.
त्यानंतर आता आपण या मिश्र अर्थव्यवस्थेबाबत धनंजयराव गाडगीळ यांचे विचार बघूयात. बघा, धनंजयराव गाडगीळ हे अर्थतज्ञ होते. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी आर्थिक, सामाजिक व राजकीय विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन केले. त्यांनी नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून देखील काम केलं. धनंजयराव गाडगीळ यांनी बघा नियोजन हे आवश्यक असतं हे स्पष्ट केलं. आर्थिक तेजी मंदीच्या चक्राचे निवारण करणे, बेकारी संपुष्टात आणण्यास मदत करणे हे सरकारचं कर्तव्य असतं. तसेच राष्ट्रीय स्वावलंबन हे देखील राष्ट्राचं ध्येय असतं. त्यामुळे बघा प्रत्येक राष्ट्राला आर्थिक नियोजन करणं अपरिहार्य असतं. राष्ट्राच्या विकासासाठी नियोजन हे एक साधन आहे असं गाडगीळ यांनी म्हटलेलं आहे. नियोजन करण्यामध्ये अनेक अडचणी असतात. नियोजनाचं उद्दिष्ट ठरविणे व ते साधण्याचा मार्ग साधणे देखील सहज शक्य असतेच असं नाही. त्यासाठी गाडगीळांनी बघा महायुद्धाचं उदाहरण दिलेलं आहे. महायुद्ध चालू असले तर उद्दिष्ट ठरवणं सहज शक्य असतं, कारण युद्ध जिंकणे हेच उद्दिष्ट असतं. पण इतर वेळी मात्र राष्ट्रीय संपत्ती वाढविणे, आर्थिक विषमता कमी करणे अशी अनेक उद्दिष्ट असतात. त्यातील कोणत्या उद्दिष्टांना प्राधान्य द्यायचं असा प्रश्न निर्माण होतो. नियोजनातील दुसरी महत्वाची अडचण म्हणजे त्यासाठी आवश्यक असणारा सरकारी नोकर वर्ग. नियोजन करायचं झाल्यास आर्थिक व्यवहारांची इत्थंभूत माहिती गोळा करावी लागते. त्या माहितीचं संकलन करणे, पूर्वी आलेले अनुभव व त्यानुसार अनुमान काढणे या सर्वांचा विचार करून नियोजनाचा आराखडा तयार करावा लागतो. त्यासाठी प्रशिक्षित असा प्रशासक वर्ग लागतो. त्यामुळे नियोजन हे आर्थिक दृष्ट्या खर्चाचं बनतं. आपलं आर्थिक धोरण व राजकीय भवितव्य या संदर्भात बघा 1949 मध्ये धनंजयराव गाडगीळांनी मुंबई मराठी साहित्य संघात भाषण केलं होतं. तेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळातील आर्थिक परिस्थिती व एकूण आर्थिक निर्णय या बाबतीत त्यांनी माहिती विवेचन केलेलं होतं. 1929 नंतरच्या जागतिक मंदीमुळे व 1939च्या युद्धकालीन परिस्थितीमुळे सरकारचे आर्थिक बाबतीतलं कर्तव्य वाढलं. आर्थिक व्यवहारात हस्तक्षेप करणे, आर्थिक विषमतेचं निर्मूलन करणे, व्यक्तीने खासगीरित्या केलेला धनसंचय या गोष्टींमध्ये लक्ष घालणे सरकारला गरजेचं वाटू लागलं. इंग्लंड सारख्या देशाने खासगी आर्थिक व्यवहारांचा संकोच मोठ्या प्रमाणावर करायला सुरुवात केली. खासगी व्यवहारांबाबत बंधने घातली. प्रमुख उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयकरण करण्यावर भर दिला. आर्थिक धोरण कसं असावं हे स्पष्ट करताना बघा त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की केवळ किमतीचं नियंत्रण करून आर्थिक योजना यशस्वी होत नाही. वस्तूंच्या किमती किंवा मजुरीच्या दराबरोबरच कोणत्या तऱ्हेच्या वस्तूचं उत्पादन कोणी करायचं यावर देखील सरकारचं नियंत्रण असावं. उदाहरणार्थ, सार्वजनिक जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कमी पडू लागला व त्यांचं उत्पादन ताबडतोब वाढविणं शक्य नसेल तर त्यांच्या किमतीचं व वाटपाचं नियंत्रण देखील सरकारकडून केलं जावं. त्यासाठी मिश्र अर्थव्यवस्था आवश्यक असते व गाडगीळ आवश्यक असते असं त्यांनी मांडलेलं आहे. पूर्णपणे खासगी व्यवसायाला प्राधान्य दिलेलं असलं तर बघा तत्कालीन फायद्याच्या ज्या गोष्टी असतील त्याच खासगी व्यवसाय करणारे पाहतील. त्यासाठी गाडगीळांनी बघा मच्छरदाणीचं कापड व धोतर याची तुलना केलेली आहे. जर मच्छरदाणीच्या कापडात नफा मिळत असेल तर धोतराची कितीही कमतरता असली तरी बघा कोणी व्यापारी स्वतःहून मच्छरदाण्यांऐवजी
धोत्रे तयार करण्याचा व्यवसाय करणार नाही. म्हणून पूर्णपणे खासगी व्यवसाय असता कामा नये हे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी सरकारी नियंत्रण असावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आर्थिक विकासाला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. आर्थिक विकास योजनेचं अंतिम उद्दिष्ट देश संपन्न व बलवान करणं हे असतं. त्यामुळे त्यामध्ये राष्ट्राचं उत्पादन वाढविणे व गरिबांचं राहणीमान वाढविणे या गोष्टी आवश्यक असतात. परंतु हा आर्थिक विकास कसा करायचा याची योजना गरीब देशांमध्ये आखणं अवघड असतं. कारण योजना कोणातर्फे व कशी घडवून आणायची हा देखील प्रश्न महत्वाचा असतो. मग त्याला दोन पर्याय आहेत. पहिला म्हणजे विकास योजना सरकारी मानणे व सरकारकडूनच घडवून आणणे, आणि दुसरं म्हणजे विकास योजनांचं खासगीकरण करणे. गाडगिळांनी बघा यापैकी सरकारमार्फत आर्थिक विकास योजना आखण्याला प्राधान्य दिलं. कारण आर्थिक प्रगतीमुळे वाढणारं राष्ट्रीय उत्पन्न हे मुख्यतः सरकारच्या हातात राहतं. त्यांचा फायदा अंतिमतः सरकारला मिळत राहतो व सरकार त्यांचा विनियोग जनतेसाठी करू शकते. त्या उलट बघा खासगी व्यक्तींच्या उत्पादनात विकास झाला तर त्यातून ते धनसंचय जास्त करतात व संपत्तीची वाटणी विषम होते. त्यामुळे त्यांनी खासगीकरणावर आधारलेली अर्थव्यवस्था अमान्य केली व मिश्र अर्थव्यवस्थेला प्राधान्य दिले. आर्थिक विषमतेला आळा घातला गेला पाहिजे यावर देखील गाडगिळांनी भर दिलेला आहे. त्यासाठी त्यांनी दोन उपाय सुचवले. एक म्हणजे औद्योगिक मालाच्या किमतीवर कडक नियंत्रण ठेवणे, ज्यामुळे भांडवलदारांना फायदा अत्यल्प होईल, आणि जर फायदा मोठ्या प्रमाणावर झाला तर ते अधिक श्रीमंत बनतील व आर्थिक विषमता निर्माण होईल. पण बघा जर फायदाच कमी झाला तर विषमता थोपवता येईल. आणि दुसरा मार्ग म्हणजे बघा श्रीमंत लोकांच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर कर बसविणे आणि हा कर रूपी पैसा समाज हितासाठी वापरणे. हे जे दोन मार्ग आहेत या दोन मार्गांमधून आर्थिक विषमता नष्ट होण्यास प्रोत्साहन मिळेल असा विश्वास गाडगिळांना होता. त्यानंतर आता पुढे बघूयात आपण गरीब देशातील विकासाचा प्रश्न. गरीब देशातील विकासाचा प्रश्न. बघा आर्थिक समता सांभाळून गरीब देशांचा विकास कसा करायचा यासाठी त्यांनी मार्ग सांगितलेले आहेत. त्यामध्ये आहे सर्वसामान्यांना शिक्षण देणे, दुसरं म्हणजेच यांत्रिक कसब जाणणारे तज्ञ तयार करणे, उद्योगधंद्यांची वाढ करणे, शेतीची सुधारणा करणे, कामगार वर्गाचं हित साधणे. बघा या 5 गोष्टी साधल्या गेल्या पाहिजेत, परंतु त्या साधण्यासाठी पैसा लागेल. आणि तो कसा उभा करायचा याबद्दल देखील त्यांनी मार्ग सांगितले आहेत. पहिला म्हणजे श्रीमंतांवर कर बसवून तो गोळा करावा, आणि दुसरं म्हणजेच उपभोग्य वस्तूंचा वापर कमी करून बचत करावी. बघा यातून जो धनसंचय होईल त्याचा विनियोग योजनापूर्वक आर्थिक विकासाच्या दृष्टीने नव उत्पादन व उत्पादन वाढ याकरिता केला गेला पाहिजे असं गाडगिळांनी सुचवलेलं आहे. केवळ भांडवल ज्यांच्याकडे आहे त्यांच्यावर उद्योगधंद्यांची वाढ सोपवून भागणार नाही, कारण त्यांची दृष्टी आपला नफा वाढविण्याकडे असेल. राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने ते सर्व व्यवहार करतीलच असं नाही. त्यासाठी कोणता माल निर्माण करायचा, कोणता निर्यात करायचा, तसेच कोणता माल आयात करायचा हे सर्व ठरवून घ्यावं लागेल. आणि अशा प्रकारे
विचारपूर्वक आर्थिक नियोजन करावं लागेल. त्यासाठी सार्वत्रिक नियामक आवश्यक आहे. थोडक्यातच गाडगिळांच्या मते बघा, खाजगी भांडवलदार असावेत, पण त्याबरोबरच सरकारचं नियंत्रण देखील असावं. काही उद्योगांचं राष्ट्रीयकरण व्हावं यावर देखील त्यांनी भर दिलेला असल्यामुळे त्यांनी मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केलेला आहे. पंचवार्षिक योजनेचा अभ्यास करून त्यांनी त्यांचं परीक्षण देखील केलं. त्यात बघा, त्यांनी भारतातील नियोजन म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेचा एकमेव हिंदी नमुना असं म्हटलेलं आहे. नियोजन मंडळाच्या योजनेनुसार बहुतेक सर्व मोठे यंत्रोद्योग खाजगी मालकीच्या कक्षेत राहणार आहेत आणि त्यांच्या विकासाचा जो कार्यक्रम सुचविण्यात आलेला आहे तो उद्योगपतींशी आधी विचार विनिमय करून ठरविण्यात आला आहे. त्यात उद्योगपतींच्या विचारांचे व अपेक्षांचं प्रतिबिंब उमटलेलं आहे. नियोजन मंडळापुढील बघा, महत्वाच्या उद्दिष्टांच्या किंवा विचारसरणीच्या अनुरोधाने काही कार्यक्रम ठरविण्यात आला. तेव्हा बघा, हा कार्यक्रम म्हणजे मुख्यतः येत्या 5 वर्षात आपल्या मालकीच्या उद्योगांचे काय व्हावे, त्याला कोणती स्थिती प्राप्त व्हावी, त्यांची वाढ कधी होऊ शकेल याबाबत त्यांच्या मालकांनी बांधलेला अंदाज, अशी टीका त्यांना केलेली आढळते. त्यानंतर पुढे आता आपण मुक्त अर्थव्यवस्था व आंतरराष्ट्रीय व्यापार बघूया. आंतरराष्ट्रीय व्यापार. आतापर्यंत आपण नियोजित व अनियोजित अर्थव्यवस्था याबद्दलची माहिती घेतली. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय त्याबद्दलची धनंजयराव गाडगीळ व नेहरूजी यांची मतं देखील आपण बघितली. भारताने 1991 मध्ये नवं आर्थिक धोरण स्वीकारलं आहे. तेच मुक्त अर्थव्यवस्था म्हणून देखील ओळखलं जातं. त्या खुल्या किंवा मुक्त अर्थव्यवस्थेचा 1950 मध्ये भारताने आपल्या स्वतंत्र राज्यघटनेचा स्वीकार केला. त्या नव्या राज्यघटनेनुसार कल्याणकारी राज्य भारतात स्वीकारलं गेलं. जनतेला किमान राहणीमान किंवा जनतेच्या मूलभूत गरजा भागविणे ही सरकारची जबाबदारी बनली. 1955 मध्ये समाजवादी समाजरचना हे सत्तारूढ पक्षाचं ध्येय बनलं. त्यानुसार जनतेच्या विकासाचे कार्यक्रम आखले जाऊ लागले. उत्पादन साधने संपूर्ण समाजाच्या मालकीची झाली पाहिजेत हे ध्येय स्वीकारलं गेलं. परंतु त्याची अंमलबजावणी एकदम होणं शक्य नसल्यामुळे हळूहळू त्या दृष्टीने सत्तारूढ पक्षाने कार्यक्रम आखायला सुरुवात केली. 1969 मधील समाजवादाचा पुरस्कार, 1971 मधील गरिबी हटाव ही घोषणा, बँकांचं राष्ट्रीयकरण, संस्थानिकांची तनखेबंदी ही पावले सरकारकडून उचलली जात होती. थोडक्यातच सरकारने समाजवादाचा पुरस्कार केला होता. सुरुवातीच्या आर्थिक धोरणाला नेहरू प्रणीत आर्थिक धोरण म्हणतात. मिश्र अर्थव्यवस्था तेव्हा रूढ झाली होती. परंतु इंदिरा गांधींनी लायसेन्स किंवा परमिट व्यवस्था आणली आणि या आर्थिक व्यवस्थेमध्ये सरकारी नियंत्रण वाढलं होतं. खाजगी व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारची परवानगी म्हणजेच लायसेन्स किंवा परमिटची गरज होती. आयात निर्यातीबाबतचे नियम अत्यंत कडक होते. त्याबाबत सरकारचे कडक नियंत्रण होते. म्हणजेच मिश्र अर्थव्यवस्थेतील सरकारी नियंत्रण किंवा सार्वजनिक मालकी यावर जास्त भर दिला जात होता. परंतु या अर्थव्यवस्थेनंतर 1991 साली नवे आर्थिक धोरण स्वीकारले गेले. 1991 मध्ये देशावर परकीय कर्जाचा बोजा असह्य झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात भारत सरकारला
देणी वेळेवर चुकती करता येईनाशी झाली. दुसऱ्या देशाकडून घेतलेल्या मालाचे पैसे लेखी करात असून सुद्धा वेळेवर देणं अवघड होऊन बसलं होतं. जुनी कर्जे व त्यावरील व्याज फेडता येईनासे झाले, तेव्हा नवीन कर्जे घ्यावी लागली. जुनी कर्जे फेडण्याची मुदत संपली की नवे अधिक रकमेचे कर्ज घ्यायचे आणि त्यातून जुने कर्ज फेडायचे. नवीन खर्च नव्या कर्जातून करायचे असं चालू होतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली पत राहणार नाही अशी भारताची परिस्थिती झाली होती. 1980 पासून आर्थिक धोरणात निरनिराळ्या चुका होत गेल्या आणि त्यातूनच 1991 ची परिस्थिती निर्माण झाली. सरकारकडे जमा होणारा पैसा व त्यातून होणारा खर्च यांच्यातील फरक हा वाढत गेला आणि ती तूट भरून काढण्यासाठी निरनिराळे कर्ज घेतली गेली. भारताचे आयात धोरण अत्यंत लवचिक असल्याने आयातीचं प्रमाण वाढलं आणि त्या मानाने निर्यात नव्हती. आयात मालाचा खर्च जर निर्यात मालाच्या किमतीतून परस्पर भागला किंवा थोडी बचत झाली तर देश समृद्ध होतो. परकीय चलनाचा तुटवडा निर्माण होत नाही. परंतु भारतात तसं घडलं नाही. त्यातून भारताचे कर्ज वाढत गेले. जमा कमी व खर्च जास्त अशी परिस्थिती उद्भवल्यास सरकारच्या समोर दोन पर्याय असतात. एक म्हणजे कर रूपाने उत्पन्न वाढविणे आणि दुसरं म्हणजे खर्चावर नियंत्रण ठेवणे. 70च्या दशकाच्या शेवटी व 80च्या दशकाच्या मध्यापासून आपल्या देशात उदार औद्योगिक धोरण सुरू झालं. भारतीय उद्योगांना मुक्तपणे आयात परवाने मिळू लागले. भारतात तयार होणाऱ्या वस्तूंमध्ये परदेशी घटकांचं प्रमाण वाढलं आणि त्यामुळे वस्तूंचा दर्जा वाढेल व भारतीय मालाची निर्यात होईल अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात तशी परिस्थिती घडली नाही. त्या उलट आयात वाढली व निर्यात कमी झाली. आर्थिक दुरावस्था निर्माण होण्यास 3 प्रमुख तत्कालीन कारण सांगता येतील. पहिलं म्हणजे शस्त्रास्त्र खरेदी, दुसरं आहे जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची भारतातील लोकांकडून केली जाणारी खरेदी आणि तिसरं म्हणजेच इराण, इराक इत्यादी देशात गेलेले भारतीय आणि तेथील अंशतः परिस्थितीमुळे भारतात परत आले. त्यामुळे त्याद्वारा होणारी परदेशी चलनाची आवक थांबली. 1990च्या सुमाराला अशी परिस्थिती असताना 1991 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून भारत सरकारने कर्ज काढले. नंतर भारताने जवळपास 67 टन सोने गहाण ठेवले आणि त्यातून $60 कोटी उभे केले. त्यामुळे भारत कर्ज बुडवणार नाही याची खात्री पटल्यामुळे भारताची प्रतिष्ठा थोडी वाढली. जागतिक बाजारपेठेत भारताबद्दल विश्वास निर्माण करणे जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्याकडून कर्ज घेणे व परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करणे अपरिहार्य झालं होतं. 1991 मध्ये निवडणुका झाल्या आणि त्या सुमारास राजीव गांधीजींची हत्या झाली व नरसिंह राव हे पंतप्रधान बनले. मनमोहन सिंग हे अर्थमंत्री बनले. नाणेनिधी व जागतिक बँक यांच्या मार्गदर्शनानुसार भारत सरकारने अर्थकारणात स्थैर्य आणण्याचा, जमा खर्चात काही बदल करण्याचा तसेच रचनात्मक सुधारणा करण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. 1991 मध्ये भारताने जे नवं आर्थिक धोरण स्वीकारलं ते ठरविताना जगातील वेगवेगळ्या देशातील अर्थशास्त्रज्ञ, अर्थमंत्री यांची एक बैठक वॉशिंग्टन येथे झाली. त्या बैठकीत एक आराखडा ठरवला गेला आणि तो ठरवताना जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, इतर आंतरराष्ट्रीय बँका, प्रगत देशांची सरकार यांचा सहभाग होता. त्या बैठकीत नव्या धोरणाच्या अनुषंगाने 6 मुद्द्यांची चर्चा झाली. ते 6 मुद्दे म्हणजेच बघा, पहिला आहे औद्योगिक धोरण, दुसरा आहे व्यापार क्षेत्र, तिसरा आहे परदेशी भांडवल गुंतवणुकी संबंधीचं धोरण,
चौथा आहे परदेशी तंत्रज्ञान आयाती संबंधीचं धोरण. पाचवा आहे सरकारी मालकीच्या उद्योगधंद्या संबंधीचं धोरण. आणि सहावा आहे आर्थिक व्यवहार धोरण. तर या 6 नव्या धोरणाच्या अनुषंगाने चर्चा झालेली होती. त्यानंतर आता हे आपण एक एक करून बघूयात ही 6 धोरणं काय होती. त्यातलं पहिलं घेऊयात औद्योगिक धोरणात सुधारणा. औद्योगिक धोरणात सुधारणा. औद्योगिक धोरणात असं ठरलं की नवीन उद्योग सुरू करण्यास, सध्याच्या उद्योगाचा विस्तार करण्यास प्रतिबंध नसावा. सरकारच्या परवानगीची गरज असू नये. या क्षेत्रात राजाने हस्तक्षेप करू नये. सर्व उद्योग क्षेत्र परवानामुक्त करण्यात आलं. किती गुंतवणूक करावी यावर देखील मर्यादा उठवण्यात आली. मक्तेदारी कायद्यात दुरुस्त्या करून उत्पादन क्षमता व प्रत्यक्ष उत्पादन वाढविण्यासाठी सरकारची पूर्वसंमती घेण्याची अट काढून टाकण्यात आली. कंपन्यांचे एकत्र येणं, विलनीकरण यावरील बंधनं उठवण्यात आली. त्यामुळे परदेशी कंपन्या भारतात येतील, भांडवल गुंतवतील, उत्पादन सुरू करतील. म्हणजे सरकारला कर्ज न काढता देशाची प्रगती घडवून आणता येईल असा यामागे हेतू होता. पूर्वीच्या आर्थिक धोरणात परमिटला महत्व होतं. त्यामुळे नोकरशाहीला महत्व प्राप्त झालं होतं. नवीन उद्योजकांना परवानगी मिळवणे व नवीन व्यवसाय सुरू करणं हे अत्यंत कठीण व वेळखाऊ प्रकरण होतं. बँकांचे हेलपाटे, नोकरशाहीतील खेपा यामुळे नवीन उद्योजकांना प्रोत्साहन तर मिळत नव्हतेच, पण अनिवासी भारतीय सुद्धा गुंतवणूक करत नव्हते. त्यानंतर दुसरं आहे व्यापार क्षेत्र धोरण. व्यापार क्षेत्र धोरण आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक धोरणात देखील काही मूलभूत बदल करण्यात आले. पूर्वी देशी उद्योगांना संरक्षण देण्यासाठी आयातीवर बंधन होती. परंतु देशातल्या वस्तूंची किंमत व जागतिक बाजारपेठेतील वस्तूंच्या किमती यामध्ये कमीत कमी फरक असावा या हेतूने धोरणात बदल केला गेला. सरकारने आयात निर्यातीवरील बंधनं हटवली. आयातीवरील कर कमी करण्यात आला. निर्यातीवरील दिली जाणारी सबसिडी रद्द करण्यात आली. त्यामुळे निर्यातीला चालना मिळेल व आयात महाग झाल्यामुळे त्यावर नियंत्रण राहील. त्यामध्ये सरकारची अशी अपेक्षा होती की ज्या वस्तूंचा व्यापार करता येतो त्याचंच उत्पादन होईल. या व्यापारी वस्तू जागतिक बाजारपेठेच्या स्पर्धेत उतरल्या की कारखाने कार्यक्षम बनतील व उत्पादनाचा दर्जा देखील सुधारेल. परंतु हे धोरण ठरवताना बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रचंड भांडवल, त्यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रभावी जाहिरात तंत्र यांच्याशी आपल्या देशातील भांडवलदारांना सामना करता येईल का याचा विचार सरकारने केलेला नाही. तसेच निर्यातीसाठी उत्तम दर्जाचा माल एकदम तयार होऊ शकेल का याचा देखील विचार सरकारने केलेला नाही. त्यामुळे हे धोरण कितपत यशस्वी होऊ शकेल, निर्यात कितपत वाढेल याबद्दल तेव्हापासून टीका होऊ लागली. त्यानंतर पुढचा आहे परदेशी गुंतवणूक. परदेशी गुंतवणूक परदेशी गुंतवणूक करणे किंवा उद्योगधंदे सुरू करणे यावरील निर्बंध उठवले गेले. परदेशी भांडवलदारांना भारतात भांडवल गुंतवण्यास अगदी अपवादात्मक परिस्थितीत सरकारची मान्यता लागते. कर्ज न काढता विकासाची कामे करण्यासाठी भांडवल उपलब्ध व्हावे हा सरकारचा प्रमुख हेतू होता. परंतु तो हेतू फारसा सफल झालेला दिसून आला नाही. 1991 ते 1996 च्या 5 वर्षातील हिशेब पाहिला तर असं दिसून येतं की परदेशी गुंतवणूक अगदी बेताची किंवा अपेक्षेपेक्षा कमी झालेली आहे. जे परदेशी भांडवल आले ते उपभोग्य वस्तूंसाठीच.
त्यामुळे परदेशी भांडवल आले, परंतु त्या कंपन्यांना नफा देखील भरपूर झाला. त्यामुळेच आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापारातील परदेशी चलनाची तूट थोडीफार भरून निघाली. त्यानंतरचं आहे परदेशी तंत्रज्ञान. परदेशी तंत्रज्ञान. परदेशी तंत्रज्ञान भारतात यावं यासाठी भारत सरकारने खुलं धोरण स्वीकारलं. आपल्या देशातील शास्त्रज्ञांना आपल्या देशाला उपयुक्त असं तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची संधी देण्याऐवजी परदेशी तंत्रज्ञान सहजपणे सर्व क्षेत्रात उपलब्ध करून देण्याच्या धोरणानं आपल्या देशातील बुद्धिवंतांना संधी मिळणार नाही आणि त्याऐवजी काही विशिष्ट काळापुरते व विशिष्ट क्षेत्रापुरते परदेशी तंत्रज्ञान वापरण्याचं धोरण योग्य ठरलं असतं. त्यानंतर पुढचं आहे सरकारी मालकीचे उद्योगधंदे. सरकारी मालकीचे उद्योगधंदे. भारताने स्वातंत्र्यानंतर नियोजनबद्ध आर्थिक व्यवस्था स्वीकारली. स्वातंत्र्यानंतर नेहरूंनी पूर्ण समाजवाद देखील नाही अशी मुक्त भांडवलशाही नाही अशी अर्थव्यवस्था स्वीकारली. म्हणजेच कोणतीही टोकाची भूमिका घेण्याऐवजी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. काही मोठे उद्योगधंदे ज्यामध्ये दीर्घ मुदतीसाठी प्रचंड गुंतवणूक करावी लागते, पण प्रत्यक्ष फायदा मिळवण्यास बराच कालावधी लागतो, असे उद्योगधंदे सरकारच्या मालकीचे असणं केव्हाही हितकारक असतं. कारण अशा क्षेत्रात खाजगी भांडवलदार पुढे येणे अशक्य असते. त्यासाठी जरी सार्वजनिक उद्योगधंदे सुरू केले असले तरी नव्या आर्थिक धोरणात सार्वजनिक क्षेत्रे कमी करण्याचं ठरलं आणि त्या दृष्टीने दूरध्वनी, विमा इत्यादी सार्वजनिक क्षेत्रांचं खाजगीकरण करणे सरकारनं सुरू केलेलं आहे. सरकारने काही ठिकाणी सरकारी मालकीच्या उद्योगधंद्यातील भाग भांडवल विकण्यास सुरुवात केली, पण प्रत्यक्षात भाग भांडवल विकून सरकारला जो पैसा मिळतो तो जर अन्यत्र गुंतवला गेला तर ते फायदेशीर ठरतं. परंतु प्रत्यक्षात मात्र सरकारकडे परत आलेला पैसा चालू त्रुटीत खर्चून टाकला. कोणत्या उद्योगधंद्यांचे खाजगीकरण करायचे आणि कोणते सार्वजनिक ठेवायचे याबाबत निर्णय घेताना राज्यकर्ते स्वार्थ पाहतात असं दिसून येतं. पूर्वीचे खाजगी क्षेत्र राहणारच, शिवाय सरकारही सरकारी मालकीच्या उद्योग व्यवसायातून आपलं भांडवल काढून घेणार अशी मुक्त बाजार व्यवस्था आणण्याचं धोरण ठरवलं गेलं. सरकारी उद्योगधंदे कमी केले गेले कारण सरकारी उद्योगांना काही मर्यादा होत्या. उदाहरणार्थ एखाद्या उद्योगाचं उद्दिष्ट साध्य झाल्यावर किंवा हाती घेतलेल्या कामाची उपयुक्तता संपल्यावर ते उद्योग बंद केले जात नव्हते. तसेच सार्वजनिक सेवांमध्ये सेवा स्वस्तात पुरवणे हे मुख्य उद्दिष्ट असतं. त्यामुळे जमा खर्च यांची कशीबशी तोंड मिळवणी केली जाते. सर्वसाधारणपणे अशा सेवा पुरवणारे उद्योग म्हणजे तुटीतले उद्योग असतात. उदाहरणार्थ एसटी किंवा वीज. बघा, यामधून असा प्रश्न उभा राहतो की खाजगीकरण असावं की सरकारी कार्यक्षेत्र असावं. त्याबाबत बघा काही आपल्याला महत्वाचे मुद्दे सांगता येतील. त्यात येईल की काही कामं सरकारीच असतात, तिचं खाजगीकरण होऊ नये. उदाहरणार्थ संरक्षण किंवा शस्त्रास्त्र निर्मिती. या क्षेत्रात सरकारची मक्तेदारी असावी. कायदा व सुव्यवस्था तसेच न्याय व्यवस्था ही सरकारची जबाबदारी असली पाहिजे. आता शस्त्रास्त्र निर्मिती ही खाजगी क्षेत्रांकडे देखील आढळून येते. सरकारचं कार्यक्षेत्र कमी असावं, तसं ते असेल तर जास्त कार्यक्षम पद्धतीने सरकारकडून काम केलं जाईल. सरकारचा कोणताही उद्योग
कायमचा असू नये. त्याची उपयुक्तता संपली किंवा तो तोट्यात जाऊ लागला तर बंद करण्याची सुविधा असावी. म्हणजेच सरकारी उद्योग सुरू असताना त्याला कालमर्यादा असावी. बिगर सरकारी संस्था जी कामं करू शकतात ती कामं करण्याची जबाबदारी सरकारने घेऊ नये. गरज वाटल्यास सुरुवातीला सरकारनं अनुदान द्यावं. सरकारने खाजगीकरण जरूर करावं, पण सर्वसामान्यांचं हित ज्यामध्ये साधलं जाईल असे उद्योगधंदे खाजगीरित्या चालवायला दिले तरी त्यावर अंतिम नियंत्रण सरकारनं ठेवलं पाहिजे. मुक्त बाजाराचा सर्वात महत्वाचा तोटा म्हणजे अशा बाजारात उत्पादन कधी जास्त होते तर कधी कमी. कधी वस्तूंचे भाव प्रचंड वाढतात तर कधी पूर्ण घसरतात. कधी प्रचंड बेकारी वाढते, कधी मंदी येते, कधी नैसर्गिक आपत्ती येते तर कधी मानवनिर्मित संकट येतं. आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी सरकारने तयारीतच राहिलं पाहिजे. सरकारने जेव्हा नवे आर्थिक धोरण ठरवलं तेव्हा सरकारी उद्योग एकदम खाजगी भांडवलदारांना विकून टाकण्याऐवजी सरकारने टप्प्याटप्प्याने या उद्योगातील आपली भांडवल गुंतवणूक कमी कमी करायचं ठरवलं आणि त्यालाच डिसइन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचं आहे आर्थिक व्यवहार धोरण. आर्थिक व्यवहार धोरण. सरकारने नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं तेव्हा आर्थिक क्षेत्रात बदल करण्यात आले. त्याचे मुख्यतः दोन हेतू होते. पहिला म्हणजेच राष्ट्रीयकृत व्यापारी बँका नफ्यात चालवाव्यात आणि दुसरं म्हणजेच देशांतर्गत भांडवल बाजाराचं व्यवस्थापन चांगलं व्हावं. मुक्त बाजार व्यवस्था आली की तिची काही शिस्त असते आणि या शिस्तीमुळे आर्थिक क्षेत्रातील सुधारणा सहज होतील असा सरकारचा समज होता. त्यामुळे मुक्त बाजार व्यवस्थेला प्राधान्य देण्यात आलं. बँकांचा नफा वाढावा या दृष्टीने सरकारने काही निर्णय घेतले. उदाहरणार्थ व्याज दरावरील बंधने सरकारने शिथिल केली. म्हणजेच कर्ज देताना बँका व्याज दर लवचिक ठेवू शकतील. आणि दुसरा हेतू देशांतर्गत भांडवल बाजाराचं व्यवस्थापन चांगलं करणे हा होता. नवीन आर्थिक धोरणामुळे आपल्या देशात जागतिकीकरण, उदारीकरण, शिथिलीकरण याचा प्रभाव पडू लागला. त्यामुळे विकासाची जबाबदारी आता एकट्या सरकारची राहिली नाही. बाजार शक्तींनी विकासाची जबाबदारी घ्यायची हे जर निश्चित असलं तरी सरकारने पूर्णपणे त्यात लक्ष घातल्याखेरीज हे घडणार नाही. नियंत्रित अर्थव्यवस्थेतून किंवा नियोजनबद्ध अर्थव्यवस्थेतून मुक्त अर्थव्यवस्थेत आपोआप जाता येत नाही. अवस्थेला विशिष्ट वळण लागलेलं असतं. नियंत्रणाची एक शिस्त असते. आर्थिक क्षेत्रातील निर्णय संसदेकडून घेतले जाणार व प्रशासनाकडून त्यांची अंमलबजावणी होणार हे गृहीत असतं. जनतेने सर्व मागण्या सरकारकडे करायच्या व सरकारने त्यांची अंमलबजावणी करायची असं ठरलेलं असतं. मुक्त अर्थव्यवस्थेत मात्र बाजारातील तत्वे किमतीनुसार ठरतात. खरेदी किंवा विक्री करायची नाही हा निर्णय व्यक्ती किंवा संस्था करतात. परंतु मुक्त बाजार व्यवस्था निर्माण करायची की नाही हे सरकारकडून ठरवलं जातं आणि ती निर्माण करण्यासाठी सरकारला दीर्घकालीन उपाय योजावे लागतात. मुक्त अर्थव्यवस्था असली तरी सरकारला किमान नियंत्रण ठेवावं लागतं. मुक्त अर्थव्यवस्था असली तरी बघा त्यातून गरिबांवर अन्याय होऊ शकतो. ती शक्यता लोकशाही शासनाने ठेवली पाहिजे. गरिबांच्या किंवा दुर्बल घटकांच्या बाजूने सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे. आधीच्या नियंत्रित अर्थव्यवस्थेमध्ये बघा बचतीची वाढ झाली होती, गुंतवणूक वाढली होती, उत्पादन, रोजगार वाढले होते. अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबत्व आलं होतं. परंतु गरिबी,
कमी होत नव्हती. लोकांच्या राहणीमानाचा दर्जा फारसा सुधारत नव्हता. वस्तूंचा तुटवडा भासत होता. साक्षरतेकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही. लोकसंख्या नियंत्रणाकडे दुर्लक्ष झाले. कार्यकुशलता वाढली नाही. निर्यातीकडे लक्ष दिलं गेलं नाही. त्यातून मार्ग काढण्यासाठी नवं धोरण स्वीकारलं गेलं. थोडक्यातच नव्या धोरणामध्ये मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला गेला. नियंत्रणे हटवली गेली. नियंत्रणे हटवली म्हणजेच लगेच मक्तेदारी संपली असं नाही. मुक्त अर्थव्यवस्था असल्यामुळे स्पर्धा सुरूच झाली. परंतु नियंत्रणाच्या काळात सरकारी धोरणामुळे काही क्षेत्रात पुरवठा निर्माण झालेला असतो आणि अशा क्षेत्रात घुसून चटकन फायदा मिळविणारे उद्योग सुरू करता येतात व खाजगी कंपन्यांना त्यातून फायदा करून घेता येतो. उदाहरणार्थ एसटी महामंडळे यांनी कोट्यवधी रुपये गुंतवून बस स्टँड, रस्ते, शेड्स, टॉयलेट्स बांधली. परंतु खाजगी बसेसना नव्या धोरणानुसार परवानगी मिळाली व त्यांना एसटी सारखा या ज्या खर्च आहे तो खर्च देखील करण्याची गरज नाही. तसेच नव्या धोरणामुळे आणखी एक धोका निर्माण होतो. जागतिक मोठ्या कंपन्या देशातील कंपन्या ताब्यात घेतात. त्यामुळे त्यांना जास्त भांडवल न गुंतविता नवे कारखाने न काढता बाजारात हिस्सा मिळतो. नव्या धोरणामुळे मोठमोठ्या कारखानदारांना आपले धंदे बंद करावे लागले. उदाहरणार्थ टाटा तेल साबण कंपनी हिंदुस्तान लिव्हरने घेतली. गोदरेज साबण कंपनी प्रॉक्टर अँड गॅम्बल कंपनीने घेतली. बघा, ज्या वस्तू आपल्या देशात तयार होत नव्हत्या, आपल्याला तयार करता येत नव्हत्या, त्या वस्तूंचं उत्पादन प्रत्यक्ष कारखाने स्थापन करून जर परदेशी भांडवलदारांनी सुरू केले असते तर नव्या धोरणांचा निश्चितच फायदा झाला असता. परंतु प्रत्यक्षात आयते कारखाने, आयती बाजारपेठ अल्प भांडवल घालून परदेशी कंपन्यांनी ताब्यात घेतले. मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे वाटेल तो मार्ग वापरून बाजारपेठ काबीज करणे नाही. हे परदेशी कंपन्यांना जाणीवपूर्वक सांगायला हवं होतं आणि ते तसं घडलं नाही. त्यानंतर पुढे आता आपण बघूयात कल्याणकारी राज्य व मुक्त अर्थव्यवस्था. कल्याणकारी राज्य व मुक्त अर्थव्यवस्था. कल्याणकारी राज्य ही संकल्पना आपण सुरुवातीलाच बघितली. तसेच मुक्त अर्थव्यवस्था ही संकल्पना देखील पाहिली. या दोघांचा एकमेकांशी कोणता संबंध आहे ते आपण आता बघूयात. कल्याणकारी राज्यामध्ये सामाजिक समता, सामाजिक न्याय साधला जातो. उत्पादन वाढ हे कल्याणकारी राज्यात महत्त्वाचं मानलं जात नाही, तर उत्पादनांचं वाटप महत्त्वाचं असतं. आर्थिक क्षेत्रात सरकारी नियंत्रण असतं, पण त्यामुळे सरकारचे किंवा नोकरशाहीचे अधिकार वाढतात. त्या उलट उदारीकरण किंवा मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्यामुळे सरकारी नियंत्रणे कमी करणे, खाजगीकरणाला प्रोत्साहन देणे, देशी किंवा परदेशी भांडवलदारांना प्रोत्साहन देणे या गोष्टींना प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजेच मुक्त अर्थव्यवस्थेमुळे कल्याणकारी राज्याला खीळ बसते आहे असं म्हटलं जातं. मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये बाजारपेठेला महत्त्व असतं आणि तसेच खाजगी भांडवल महत्त्वाचं असतं. येथे परकीय भांडवल गुंतवणुकीला प्राधान्य दिलं जातं. मुख्य म्हणजे सरकारचे भांडवल गुंतवणुकीवर नियंत्रण नसतं. त्यामुळे खाजगी व्यवसाय जोमाने वाढतात आणि त्याचाच परिणाम गरीब श्रीमंत यांच्यातील विषमता वाढीवर होतो. अर्थात त्यामुळे कल्याणकारी राज्य या संकल्पनेला खीळ बसते. मुक्त अर्थव्यवस्थेत सरकार कल्याणवर खर्च करत नाही, कारण सबसिडी नसल्यामुळे ते सरकारला अशक्य होऊन बसतं.
आपोआप जे दारिद्र्य निर्मूलन होईल तेवढे शक्य होतं. सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करू शकत नसल्यामुळे गरीब श्रीमंत विषमता राहते. शहरी ग्रामीण अशी देखील विषमता आढळते. देशांतर्गत प्रादेशिक असमतोल, आर्थिक अस्थिरता या समस्यांना मुक्त अर्थव्यवस्थेत तोंड द्यावं लागतं. त्यामुळे मुक्त अर्थव्यवस्था व कल्याणकारी राज्य हे दोन्ही परस्पर विरोधी बनत चाललेले आहेत. मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू उत्पादनापेक्षा गुंतवणुकीवर, शेअर्सवर भर दिला जातो. ग्राहकांच्या जीवनावश्यक गोष्टींच्या उत्पादनापेक्षा चैनीच्या वस्तूंची निर्मिती होताना दिसते. साधन सामग्री आणि अर्थव्यवहार यावर सार्वजनिक किंवा लोकप्रतिनिधींचे नियंत्रण राहत नाही. जागतिक बाजार शक्तीनुसार साधन सामग्रीवर नियंत्रण राहतं. त्यामुळे अर्थातच सामान्य किंवा गरीब जनतेला आपले हितसंबंध पुरवता येत नाहीत. राज्य संस्थेची स्वायत्ता नसल्यामुळे कल्याणकारी कामे देखील बंद होतात. थोडक्यात म्हणजे सर्व काही सरकारने करावे ही भूमिका जशी चुकीची आहे, तशीच सरकारने काहीही करू नये, सर्व काही बाजारपेठेवर सोपवून द्यावे ही भूमिका देखील चुकीची आहे. प्रश्न किंवा समस्या निवडल्या पाहिजेत. काही प्रश्न खाजगी क्षेत्राकडे तर काही सरकारकडे असं त्यांचं वाटप केलं पाहिजे, वर्गवारी केली पाहिजे. काही प्रश्न सहकार क्षेत्राकडे देखील सोपवले पाहिजे. मुख्यतः आर्थिक प्रश्न कोणते यांचा सविस्तर विचार केला पाहिजे. कारण सामान्य लोकांच्या समस्या आणि अर्थतज्ञांच्या दृष्टीने असणाऱ्या समस्या निरनिराळ्या असतात. उदाहरणार्थ सामान्य लोकांच्या समस्या त्यामध्ये आहे बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतली वाढ, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, कुपोषण, शिक्षणाचा दर्जा, वाहतूक व्यवस्था इत्यादी प्रकारच्या. त्यानंतर पुढच्या अर्थतज्ञांच्या दृष्टीने असणाऱ्या समस्या आहेत परदेशी कर्ज, देशांतर्गत कर्ज, अंदाजपत्रकातील तूट, सरकारी उद्योगांमधील नुकसान, आंतरराष्ट्रीय व्यापार. यापैकी सामान्य लोकांच्या समस्या किंवा अर्थतज्ञांच्या मते सरकारच्या समस्या यातील कोणत्या समस्या सोडविण्याला प्राधान्य द्यायचं हे मुक्त अर्थव्यवस्थेत ठरवता येणे अवघड आहे. केवळ परदेशी कर्ज थोडे कमी झाले, आंतरराष्ट्रीय व्यापार थोडा सुधारला, परदेशी भांडवल आले की समस्या संपतील का? अर्थातच कल्याणकारी राज्यामध्ये दैनंदिन आर्थिक जीवनात सुधारण्याला महत्त्व असतं. बेकारांना नोकरी मिळणे, महागाई कमी करणे, शिक्षण कमी खर्चात चांगल्या दर्जाचं मिळणं याला महत्त्व असतं. केवळ सरकारच्या काही समस्या सुटल्या की कल्याण साधलं असं होत नाही. जोपर्यंत सामान्य जनतेच्या समस्या सुटत नाही तोपर्यंत कल्याणकारी राज्य निर्माण झाले असं मानता येत नाही. त्यानंतर पुढचा आहे आंतरराष्ट्रीय व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापार 1946 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक या दोन आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन केल्या गेल्या. नंतर जागतिक म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रात निरनिराळ्या देशांमधील व्यापारी सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने एक आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना स्थापन करावी असा विचार सुरू केला. 1947 मध्ये हवाना येथे जागतिक परिषद भरली. तेथे आंतरराष्ट्रीय व्यापार वाढीस लावण्याच्या दृष्टीने जकाती रद्द किंवा कमी करण्याचं ठरवलं गेलं. परंतु अमेरिका व ग्रेट ब्रिटन यांनी विरोध केल्यामुळे अशी संघटना स्थापन होऊ शकली नाही. सर्वसाधारणपणे आंतरराष्ट्रीय व्यापाराने देशाच्या आर्थिक विकासात भर पडत असते, विकासाला दिशा मिळत असते. अविकसित किंवा मागासलेल्या देशात शेती हाच लोकांचा प्रमुख उद्योग असतो. शेती क्षेत्र देखील पारंपरिक पिके काढण्याच्या पद्धतीमुळे प्रगत नसते. शेती उत्पादकता देखील कमी असते. मोठ्या व अवजड उद्योगांचा अशा देशात अभाव असतो. अविकसित देश प्रामुख्याने
शेतमाल व औद्योगिक कच्चा माल निर्यात करून कारखानदारी माल विकसित देशांकडून आयात करत असतो. अशा देशात काही उद्योग असल्यास त्या उद्योगांना आवश्यक असणारी यंत्रसामग्री व सुटे भाग, रेल्वे इंजिन व डबे इत्यादी माल असा देश आयात करत असतो. अशा देशांना आर्थिक विकासाचा मार्ग अनुसरायचा झाल्यास शेती क्षेत्राचं आधुनिकीकरण, देशाचं औद्योगिकीकरण, त्यास आवश्यक असल्यास वीज, रेल्वे, रस्ते, बँका व इतर वित्तीय संस्था या सर्व क्षेत्रात झपाट्याने वाढ घडवून आणणं आवश्यक असतं. भारताला अशा तऱ्हेने विकासाच्या मार्गाकडे जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार करणं आवश्यक होतं. त्यासाठी वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनांमध्ये आयात निर्यातीचे विशिष्ट धोरण ठरवलं गेलं. यंत्रसामग्रीची आयात केल्यामुळे भारतात औद्योगिकीकरणाला वेगाने सुरुवात झाली. शिवाय आयात केलेल्या यंत्रसामग्री व तंत्रज्ञानाच्या सेवांच्या आयातीने भारताने यंत्रनिर्मितीच्या व अवजड उद्योगांच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. त्याचप्रमाणे निरनिराळी यंत्रे तयार करणाऱ्या यंत्रांची आयात करून कापड, ताग, छापखाने, साखर, सिमेंट इत्यादी उद्योगांना आवश्यक असलेल्या यंत्रसामग्रीची भारतात निर्मिती होत असून त्या बाबतीत भारत बराच प्रगत झाला आहे. भारताच्या आर्थिक विकास घडवून आणण्याच्या बाबतीत भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा बराच मोठा भाग आहे. जरी विकासाला हातभार लावला असला तरी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे काही तोटे देखील आढळतात. उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या शर्ती नेहमीच हिताच्या होत्या असं नाही. कित्येक वेळेस भारताला आयात मालासाठी भरपूर किंमत मोजावी लागली होती. परकीय भांडवलावरील व्याज, नफा तसेच तंत्रज्ञानाचा पगार व रॉयल्टी इत्यादी मार्गे भारताला मोठ्या प्रमाणावर निर्यात उत्पादनाद्वारे मिळालेलं परकीय चलन परदेशी पाठवावं लागलं आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात तूट येत राहिली तर कर्ज काढावे लागते आणि तसं भारताला खूप मोठे कर्ज देखील काढावे लागलेलं आहे. त्यानंतर पुढे आता आपण बघणार आहोत भारताचे आंतरराष्ट्रीय व्यापार विषयकचं नवं धोरण. आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक नवे धोरण. जुलै 1990च्या अखेरीला भारतातील परकीय चलनाची गंगाजळी खूप कमी झाली होती. परकीय चलन मिळवणे किंवा पुरेसं कर्ज मिळणे अवघड होऊन बसलं होतं. त्यामुळे भारताला जागतिक बँक किंवा जागतिक नाणेनिधीकडे धाव घ्यावी लागली. 1991 मध्ये भारताने आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक धोरण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व जागतिक बँकांच्या दबावाखाली स्वीकारलं. जुलै 1991 मध्ये रुपयाचं अवमूल्यन केलं. त्यामुळे भारतीय निर्यात माल स्वस्त झाला व भारताची निर्यात वाढली. त्यामुळे परकीय चलन भारतात वाढण्यावर त्याचा परिणाम होईल. तसंच रुपयाचं अवमूल्यन झालं तर परकीय चलन महाग होते आणि ते महाग झाले म्हणजे अर्थातच परकीय वस्तूंची आयात कमी होते. कारण त्या वस्तू महागतात म्हणजेच परकीय चलन भारतात जास्त उपलब्ध होते. निर्यात वाढविण्यासाठी देण्यात येत असलेली रोख भरपाई रकमेची पद्धत रद्द करण्यात आली. भारताची परदेशाकडे जाणारी निर्यात वाढावी म्हणून व भारतीय वस्तूंची परदेशातील स्पर्धाशक्ती वाढावी म्हणून भारतीय निर्यातदारांना रोख रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्यात येत असे. रुपयाचं अवमूल्यन झाल्यामुळे ही पद्धत रद्द करण्यात आली. स्पर्धात्मक राहून निर्यातदार मालाची गुणवत्ता वाढवतील अशी खात्री सरकारला वाटू लागली. आयात परवाना रद्द केला. पूर्वी आयातीवर अनेक निर्बंध होते आणि ते काढून टाकले गेले.
आयातीला पूर्वी परवाना लागत असे आणि ती परवाना पद्धत देखील रद्द केली. त्यानंतर पुढे आता आपण बघूयात जागतिक बँक. जागतिक बँक आधुनिक काळात जवळपास प्रत्येक देशात शासकीय खर्चात प्रचंड वाढ होत आहे असं दिसून येतं. शासनाच्या सततच्या वाढत्या खर्चाच्या मानाने शासनाला जे नियमित मिळणारं उत्पन्न आहे ते अपुरं पडत आहे. भारताने कल्याणकारी राज्याची भूमिका स्वीकारली आहे. तसंच पंचवार्षिक योजनेच्या आधारे औद्योगिक व शेती क्षेत्राचा जलद विकास घडवून आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. बेकारी व दारिद्र्य या दोन मोठ्या समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्यामुळे शासकीय कर्ज आवश्यक बनले आहे. तर बघा, ती कर्ज दोन प्रकारची आहेत. त्यामध्ये पहिला आहे परकीय कर्ज. परकीय कर्ज आणि दुसरा आहे देशांतर्गत कर्ज. देशांतर्गत कर्ज. बघा, परकीय नागरिकांकडून, परकीय वित्तीय संस्थांकडून व आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून काढलेल्या कर्जाला परकीय कर्ज म्हटलं जातं. तर देशांतर्गत कर्ज म्हणजेच देशातील व्यक्ती, वित्तीय व अन्य संस्था यांच्याकडून कर्ज घेतल्यास त्यांना देशांतर्गत कर्ज असं म्हटलं जातं. या कर्जांमुळे होणारे फायदे तोटे बघा. फायदे म्हणजेच त्यामध्ये आहे की वेगवेगळ्या योजना हाती घेणं शक्य झालं. उदाहरणार्थ वीज निर्मितीचे प्रकल्प, जलसिंचन योजना, राष्ट्रीय उत्पादनात वाढ झाली, राहणीमान सुधारलं, देशात उपलब्ध नसणारी यंत्रसामग्री, यंत्राचे सुटे भाग, कच्चा माल आयात करणं शक्य झालं. त्यानंतर तोटे बघा काय आहेत, तर त्यामध्ये व्याज म्हणून द्यावी लागणारी रक्कम मोठी असल्यामुळे ते फेडण्यासाठी पुन्हा पुन्हा कर्ज घ्यावी लागली. परकीय कर्ज घेताना घातलेल्या अटी कित्येक वेळेला प्रतिकूल असतात आणि त्या अटींमुळे यंत्राच्या व सुट्या भागांच्या किमती वाढविणे किंवा उपयोगी नसलेलं तंत्रज्ञान भारताला सहन करावं लागले. असे अनेक तोटे सहन करावे लागत असल्यामुळे त्यावर परिणामकारक उपाय देखील सुचवले जातात. ते म्हणजेच बघा, अंतर्गत उपभोगात जास्तीत जास्त कपात करणे, चैनीच्या आयात वस्तूंवर कडक निर्बंध घालणे, भारताने आपल्या विविध वस्तू व सेवांची निर्यात सातत्याने वाढविणे व परकीय चलनाच्या बाबतीत भारताला स्वयंपूर्णतः प्राप्त करून देणे. त्यानंतर पुढे बघूयात आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी 1945 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना करण्यात आली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना करण्यामागे बघा पुढील उद्दिष्ट सांगता येतात. त्यामध्ये आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विस्तार करणे, निरनिराळ्या सदस्य देशांच्या चलनांच्या विनिमय दरात स्थैर्य निर्माण करणे व ते स्थैर्य राखणे, परकीय चलनांवरील नियंत्रणे कमी करण्यासाठी व शेवटी संपूर्णपणे नाहीशी करण्यासाठी मदत करणे. भारत हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा संस्थापक सभासद आहे. भारताने जी तूट येते ती भरून काढण्यासाठी नाणेनिधीकडून वरचेवर कर्ज काढलेले आहे आणि ह्या कर्जाचा कार्यक्षमतेने उपयोग करून घेऊन बरीचशी रक्कम वेळोवेळी परत देखील केलेली आहे. परकीय चलनाबाबतच्या परिस्थितीत 1980 पासून अधिकाधिक गंभीर परिस्थिती निर्माण होत होती. 1990 मध्ये इराक युद्धामुळे परिस्थिती आणखीनच गंभीर बनली. मध्य पूर्वेतून भारतीय लोक भारतात जे परकीय चलन पाठवत होते ते बंद झालं. पेट्रोलियमवर जादा खर्च होऊ लागला. परकीय चलन मिळणं कठीण झालं. लढाईच्या काळात मध्य पूर्वेत अडकलेल्या भारतीयांना स्वगृही आणण्यासाठी भारत सरकारला खर्च करावा लागला. 1985 नंतर भारतात अस्थैर्य निर्माण झालं. अल्पमतातील सरकारे आल्यामुळे
निश्चितच व दीर्घकालीन धोरणाचा अभाव दिसून येऊ लागला. बघा, या सर्व कारणांचा परिणाम असा घडला की परकीय चलनाबाबतची परिस्थिती गंभीर बनली आणि या परिस्थितीला तोंड देण्यासाठी रुपयाचं अवमूल्यन केलं गेलं. अवमूल्यन झालं म्हणजे परकीय चलनाच्या संदर्भात भारतीय रुपया अधिक स्वस्त झाला. या परिस्थितीत परदेशातील बाजारात भारतीय निर्यात वस्तू स्वस्त होतील आणि परिणामी भारतीय वस्तूंची परदेशातील मागणी वाढून भारताची निर्यात वाढेल. याचाच दुसरा अर्थ म्हणजेच भारतीय रुपयाचं परकीय चलनाच्या संदर्भात जर अवमूल्यन झालं तर त्यामुळे परकीय चलन महागतं. त्यामुळे परदेशी वस्तू भारतात महागतात. त्यामुळे त्यांची भारतात असलेली मागणी घटते. भारताकडून केली जाणारी परकीय वस्तूंची आयात घटते. थोडक्यात म्हणजेच अवमूल्यनामुळे भारताकडून केली जाणारी निर्यात वाढते व आयात कमी होते. त्यामुळे परकीय चलनाबाबतची तूट भरून निघते. अशा रीतीने नवे धोरण फायदेशीर आहे असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. कारण 1991 ते 92 मध्ये जेव्हा नवं आर्थिक धोरण स्वीकारलं तेव्हा मोसमी पाऊस असमाधानकारक झाल्यामुळे कच्च्या मालाचा तुटवडा पडला. त्यांच्या किमती वाढल्या. नोकरशाहीचे, निर्यात संबंधीचे आडमुठे धोरण, दिरंगाईचं धोरण, लाचलुचपत यामुळे भारतीय मालाच्या किमती वाढल्या. त्यामुळे म्हणावी तशी निर्यात वाढ झाली नाही. भारतीय मालाला परदेशात निश्चितच स्वरूपाची मागणी नाही. त्या उलट भारतात मात्र परदेशी मालाला भरपूर मागणी आहे. पंजाब, काश्मीर व इतर भागातील तणाव किंवा हिंसाचारामुळे परदेशी प्रवासांच्या संख्येत घट झाली. त्यामुळे परकीय चलनात देखील घट झाली. अशा रीतीने नवं आर्थिक धोरण परकीय चलनाच्या संदर्भात फारसे हितकारक ठरलं नाही. मुक्त अर्थव्यवस्था व त्याचे राजकीय परिणाम हा घटक अभ्यासलेला आहे. धन्यवाद.